तर चला आता आज आपण सुजाता कदम मॅडम कडनं पुढचं ऐकायचंय श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत. आणि फार रंगत चाललेला आहे. आपल्याला खूप ज्ञान मिळत आहे. काही गोष्टी नवीन कळत आहेत तर काही आपली उजळणी होत आहे. आणि मॅडम जे सांगत आहेत त्यामुळे जास्त कळत आहे. तर एक महत्वाचं करायचे, लिहून घ्या पॉइंट. जसं आता चार आपण मोक्ष बघितले, चार मुक्ती बघितल्या, हे आपल्याला सतत लागणार आहे. त्यामुळे ते लिहून ठेवलं का, ते शब्द चार माहिती असणं. कारण परवाचं मॅडमचं सेशन झाल्यावर सुषमा मॅडमने चॅटबॉक्समध्ये टाकलं होतं, मी विचारलं होतं, उत्तर फार कमी लोक देतात. तर त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं त्यांचं कन्फ्युजन आहे. मग मी परत एक्सप्लेन केलं, आजच्या ध्यानाला एक्सप्लेन केलं. तर हे केव्हा होणार आहे, जेव्हा तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली तर. तर सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती की आता काल कोणीतरी चॅटबॉक्समध्ये म्हटलेलं की हे जे आपलं चाललेलं आहे चरितामृत वाचन आणि आपण जे ध्यान रंगमंचमध्ये ध्यान घेत आहोत, ह्याचं जर बघितलं तर तुम्ही हे ट्युनिंग झालंय, सिंक्रोनाइज झालंय. हो, आणि आपण जो कोर्स घेतला नुकताच तो बियॉन्ड मॅनिफेस्टेशन हो, असेन्शन, म्हणजे हे पुस्तक सुद्धा मला देणाऱ्यांचं प्रयोजन काही होतं की दाखवून द्यायचं होतं आपल्याला महत्व या सगळ्या गोष्टींचं. आणि सुजाता मॅडमना पण वाचायला हे आलं संदेश की वाचावा, आणि त्यांनी पुटअप केलं. हे सगळं ऊर्जा करून घेते आपलं. तर हे सगळे प्रूफ आपल्याजवळ आहेत. पण आपण किती घेतोय आणि आपण त्याची व्हॅल्यू किती जाणतोय हे फार महत्वाचं आहे बघणं. कारण खूप माझं काउन्सिलिंग चालू असतं प्रत्येकाला, एक एक दोन दोन तास देऊन. आणि काही लोक मी बघते सोडून जातात लगेच. तर नवीन घेताना लोकांना, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आता, नवीन चांगलेच घ्यायचेत. पहिलं त्यांना व्हॉट्सअप आलं पाहिजे. कारण ध्यान हे आपलं काही उद्दिष्ट नाही आहे, लक्षात घ्या. विहंगम खूप ब्रॉड त्याचे हे आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत. आपल्याला भरपूर काही मिळवायचंय. जनरली तुम्हाला असं वाटतं विहंगम ध्यान घेते, असं नाहीये. सर्वांगीण प्रगती आहे यात. आध्यात्मिक आहे, प्रापंचिक आहे, फायनान्शियल आहे, आरोग्याची आहे. तर हे जाणून घ्यायचं. त्यामुळे तसेच साधक नवीन जोडायचे. पहिलं आपलं आहे की ध्यानाला जोडलं पाहिजे. जे काही मेंटर म्हणून तुम्ही काम करताय, सोल फॅमिली मेंबर म्हणून काम करताय, त्याला पहिल्यांदा ध्यानाला जोडलं पाहिजे. ओंकार ध्यानाला सगळ्यांना जोडून घ्यायचंय नवीन लोकांना. ज्यांनी ध्यान आधी केलंय, कुठून तरी करतायत, त्यांनी ठीक आहे, ओंकार ध्यान नाही लगेच जोडलं तर. पण पहाटेच्या ध्यानाचा कार्यक्रम आणि ओंकार ध्यानाचा कार्यक्रम, हे जे दोन लोक येत आहेत त्यांच्यासाठी आपण पुढे जाणार आहोत, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यामुळे जे विहंगम कार्यक्रम ग्रुपमध्ये नाही आहेत त्यांना आपण नवीन साधकांना हे सगळं पोहोचवलं पाहिजे. त्यांच्यासाठी एक ग्रुप करून मेंटॉर द्यायचा आहे आणि त्यांना विहंगम कार्यक्रमाला जोडून घ्यायचे अशा चांगल्या चांगल्या लोकांना. आणि आता ज्यांनाही काही येत नाही, व्हॉट्सअप येत नाही, हे नाही, त्यांना घ्यायचं नाही. कारण मी सगळं तुम्हाला शिकवत शिकवत गेले. याचा अर्थ मी सगळ्यांना शिकवतच बसणार आहे असं मुळीच नाहीये. कारण ऑब्जेक्टिव्ह माझे भरपूर वेगळे आहेत. मी यात खूप दिवस बसणार नाहीये, लक्षात घ्या. तर हे महत्वाचं. त्यामुळे नवीन साधकांना तुम्ही तसेच जोडा. ज्यांना जोडाल तेवढी सगळी माहिती द्या. आता आपण यातून जे काही शिकतोय आहे, हे खूप महत्वाचं आहे, ऍडव्हान्स्ड आहे. प्राचीन आहेच आहे, सनातन आहेच आहे, सगळ्या युगातलं पण आहेच आहे. त्यांनी चक्क म्हटलंय ध्यान धारणा करा, नाहीतर भक्ती करा, नाहीतर काय कर्मकांड करा. सगळ्यांसाठी हे ज्ञान आहे. जो कोणी जसा घेईल तसा. प्रत्येकाचा टप्पा वेगळा आहे, आकलन शक्ती वेगळी आहे, आध्यात्मिक साधना किती केली आहे मागच्या जन्मी ती वेगळी आहे. कोणाच्या मनाला काय भावतं, कोणाची काय फ्री विल आहे, हे फक्त महत्वाचं आहे. कोणी आपल्याला काही सांगू, आपल्या मनाला तर पटलं पाहिजे ना ते. मग या चार जे मोक्ष बघतो आपण, आपल्या मनाला जो पटेल तोच आपण लिहिला पाहिजे. हे मी प्रश्न एवढ्यासाठी विचारत आहे की मी जेव्हा वन टू वन तुमच्याशी संभाषण करते, तुमचं काउन्सेलिंग करते, तुम्हाला काही सांगते, ते या सगळ्या तुमच्या बॅकग्राऊंडवर करत असते. तुम्हाला कुठं तुम्ही अडकलाय, तुमची मागच्या जन्माची किती साधना झाली, तुमचं काय चुकतंय, हे सगळं मी सांगत असते. मग हे कळण्यासाठी तुमचे अनुभव कथन आणि तुमचं प्रश्नांची उत्तर हे मला फार महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आता हे जे आपण म्हणतो की योग्य शब्दातच अनुभव कथन करता येणं, योग्य शब्दातच बोलणं. सुजाता मॅडम उत्तम उदाहरण आहे. त्यांचा प्रवास बघा, आधीचे रेकॉर्डिंग बघा आणि परवाचा रेकॉर्डिंग बघा, कालचा रेकॉर्डिंग बघा, जमीन आसमानाचा फरक आहे त्याच्यामध्ये.
त्याच्यामधलं शब्दांचे उच्चार वेगळे आहेत, शब्द वेगळे आहेत, ते शब्द बोलताना जो लय आहे तो वेगळा आहे. त्या स्वतःहून म्हटल्या मला पण कळत नाही मी हे कसं बोलते. मग हे केव्हा बाहेर येणार आहे आपलं? त्यांना पण आम्ही दोघी तिघींनी बोललो फोन करून किंवा काही सांगितलं त्यामुळेच ते आलं ना बाहेर. सांगितलंच नसतं तर काहीच आलं नसतं. हो 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 हो, छान आहे छान आहे छान आहे, उत्तम आहे उत्तम आहे उत्तम आहे, तसंच चाललं असतं. मग बाहेर आलं नसतं त्यांचं. त्यामुळं आपण एकमेकांचे फॅमिली मेंबर झालेलो आहोत आता. मी आता माझा 12 अक्षरचा क्षार कंप्लीट केला. त्यामध्ये आज त्यांनी हेच सांगितलं, प्रत्येकाचा जो स्वभाव आहे ना तोच रोगांना कारणीभूत आहे. आणि कोणाला कुठला क्षार द्यायचा हे सुद्धा त्याच्या त्याच्या स्वभावावरच अवलंबून आहे, असं त्या म्हणत होत्या ताई. की त्यांनी सांगितलं आला ना पेशंट तुमच्या पुढे, पहिल्यांदा तो बोलतोय कसा बघायचा, तो मनमोकळेपणाने बोलतोय का का काही राखून ठेवतोय. त्याच्या लकबी बघा चेहऱ्यावरच्या, त्याच्या हाताचे बघा, हावभाव बघा, त्याचा ऍटिट्यूड बघा आणि क्षार काढा. हा क्षार परफेक्ट असतो, भले रोग काही असू देत, त्यांनी सांगितलंय. म्हणजे आपल्या स्वभावाची जडणघडण, आपला ऍटिट्यूड, आपला स्वभाव हेच सगळ्याला परत आणि परत आणि परत कारणीभूत तेच आहे. त्यामुळे हे बदललं की सगळं विश्व बदलणार आहे, सगळे रोग बदलणार आहे, सगळं काही बदलणार आहे. तेवढं मला महत्वाचं सांगायचं. तर सुजाता मॅडम तुम्ही सुरू करू शकता आणि तुम्ही कृपया करून महत्वाचे पॉइंट लिहा. कारण पुस्तकही सर्वांजवळ नाहीये. काय तुम्हाला आवडतं किंवा आपल्याला पुढे जायला काय आहे महत्वाचं मॅडम सांगतायत, ते काही जे योग्य वाटतं ते लिहावं. आणि कॉम्पिटिशन आज संपतीये 10 तारीख, ते तुम्ही कितपत केलंय बघा. स्वतःलाच प्रश्न विचारा, आपण आपल्यावर किती कष्ट घेतलेत. नमस्कार सर्वांना. आपण आज श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाच्या 8व्या भागाचं वाचन करत आहोत. अध्याय 20वा सुरू आहे. पान नंबर 162. श्री गुरुचरण कलियुगातील एक महान भक्त होता. त्याला योग मार्गातील अत्युच्च स्थिती प्राप्त झाली होती. त्याला शंकर भट्ट म्हणाला, हे महापुरुषा, गुरुतत्वाचे ज्ञान मला देऊन कृतकृत्य करावे. यावर गुरुचरण म्हणाले, अनंत कोटी ब्रह्मांडात उत्पत्ती स्थिती आणि लय हे ज्याच्या केवळ संकल्प मात्रानेच होते, असे श्री दत्तात्रय प्रभू निर्गुण निराकार स्वरूपात श्रीपाद श्रीवल्लभांच्या स्वरूपात साकार रूपाने अवतरित झाले आहेत. त्यांना साकार समजणे महादोषास्पद आहे. कारण ते साकार रूपात असले तरी निराकारच आहे. त्यांना साकार समजणे सगुण दिसत असले तरी निर्गुणच आहेत. एका देवतेच्या रूपात दिसत असले तरी सर्व देवता त्यांच्यामध्ये सामावलेल्या आहेत. बघा किती महत्वाची आहेत ही वाक्य, की आपण सगुण पूजा, मूर्ती पूजा याच्यामध्ये रमलेलो आहोत. परंतु इथं प्रत्यक्ष श्रीपादच सांगतायत की दत्तात्रय प्रभू निर्गुण निराकार स्वरूपात आहेत. जरी साकार रूपात असले तरीही ते निराकारच आहेत, कारण त्यांना कोणताही आकार नाही. आपणच देवतांना आकार देत बसतो. हा आकार आहे, तो आकार आहे, हे नाव आहे, ते नाव आहे. देवतांना आपण आकार आणि नाव देत असतो, परंतु त्याच्या मुख्य ऊर्जा स्तोत्राकडे आपलं लक्ष जास्त जात नाही. ते मला थोडस एक सांगायचं आहे. ही इथे जे लिहिले ना वाक्य, हे महापुरुषा गुरुतत्वाचे ज्ञान मला देऊन कृतकृत्य करावे. अनंत कोटी ब्रह्मांडात उत्पत्ती स्थिती लय हे ज्याच्या केवळ संकल्प मात्रानेच होते. म्हणजे आपण बघतो क्षणाक्षणाला आपल्या जसं श्वास घेतोय तसं क्षणाक्षणाला ब्रह्मांडाची उत्पत्ती होती आहे, त्याची स्थिती राखली जाते आणि लय होतो. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशचं कार्य क्षणाक्षणाला चाललंय, हेच सत्य आहे. याचा अर्थ आपण जे सृष्टी बघतोय, ब्रह्मांड बघतोय, आपलं जीवन बघतोय, हे काय आहे, संकल्प आणिच हे तयार होतं. पूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्तीच एका संकल्पाने झाली आहे. तो जो परमपिता आहे, परम चैतन्य आहे, त्या चैतन्याला एक दिवस वाटलं संकल्प करावा आणि त्यांनी संकल्प हाच केला, चला लोअर चैतन्यात जाऊन अनुभव घेऊ. आणि मग ती जी परमचेतना होती आणि त्यांनी जो संकल्प केला, त्या संकल्पामुळेच आपण अस्तित्वात आहोत, लक्षात घ्या. त्या संकल्पानेच ब्रह्मांड उत्पन्न झालं. पण हे क्षणाक्षणाला होतं हे दिसत नाहीये आपल्याला.
क्षणाक्षणाला होतंय ते. म्हणजे निर्माण होतंय, राखलं जातंय आणि परत डिस्ट्रॉयही होतंय. आणि मग पुढं काय केलं, कण 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 विखुरले गेले ना. मग माझ्या कणाने पण संकल्प केला, चला मंगलदेण व्हावं. सुजाता मॅडमच्या कणाने संकल्प केला, चला सुजाता म्हणून या पोटी जन्माला यावं. हे सगळं घ्यावा प्रोग्राम आपला आणि अनुभव घ्यावा. म्हणजे सगळं जर रहस्य बघितलं तर संकल्प अनुभव, संकल्प अनुभव. मग आपण काय करतोय? आपणही संकल्पच करतोय, व्हिज्युअलायझेशन करतोय, संकल्प करतोय, हृदय ध्यान करतोय, संकल्प करतोय, आपण प्रेम देतोय. प्रकार हा खेळच चाललाय ना. अनुभव घ्यायचेत ना आपल्याला, कशामुळं काय होतंय, कशामुळं काय होतंय. हेच ब्रह्मांडाचं सत्य आहे. पण हे कुठवर करत राहणार आपण? कुठंतरी एंड आला पाहिजे ना. म्हणून ते शून्यात जायची गरज आहे. तर इथे हे पण मला थोडं सांगायचं होतं. हा, घ्या मॅडम पुढे. कारण ते साकार रूपात असले तरी निराकारच आहेत. सगुण दिसत असले तरी निर्गुणच आहेत. एका देवतेच्या रूपात दिसत असले तरी सर्व देवता त्यांच्यामध्ये सामावलेले आहेत. ते सर्व योग मार्गाचे श्रेष्ठ गुरु आहेत. सृष्टीतील अनेक महर्षींनी आपापल्या साधन वैशिष्ट्यांनी साक्षात्कार करून घेतलेल्या देवतांचे स्वरूप म्हणजेच श्रीपादांचे दिव्य रूप आहे. पूर्व काळापासून महर्षींना अनेक दिव्य शक्ती प्राप्त होत्या. वशिष्ठ ऋषी हव्ययुक्त यज्ञ करीत असत. विश्वामित्र ऋषी हव्य सामुग्री शिवाय यज्ञ करीत. जमदग्नी ऋषी विश्वामित्र ऋषींचे अनुकरण करीत. आपले श्रीपाद प्रभू सर्व प्रकारच्या यज्ञांचे समर्थन करीत. कोणतेही कर्म करण्यास अथवा न करण्यास किंवा वेगळ्या पद्धतीने करण्यास, त्या कर्माचे आणि मंत्रांचे रहस्य जाणण्यास ते समर्थ होते. श्रीपाद प्रभू सर्व समर्थ असून सर्व कर्मांचे रहस्य जाणणारे असल्याने त्यांना त्या त्या व्यक्तीच्या आचरणाचे सूक्ष्म ज्ञान होते. बापनाचार्युलू नरसिंहवर्मा व्यंकटेप्पा श्रेष्ठी यांना अनेक प्रकारच्या योगाचे ज्ञान होते. सर्व शक्तींमध्ये प्रेमशक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. बघा, ही प्रेमशक्ती सर्व शक्तींमध्ये श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच आपण या प्रेमशक्तीचा वापर करत आहोत. आणि ही प्रेमशक्ती आपण हृदय ध्यानातून वापर करून सर्व गोष्टी मिळवत आहोत. केवढी प्रचंड शक्ती आहे. या ग्रंथात सुद्धा उल्लेख आलाय की सर्व शक्तींमध्ये प्रेमशक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. या तिघांना श्रीपाद प्रभूंनी वात्सल्य भक्ती प्राप्त होती. त्यांच्या प्रेमशक्तीमुळे ते स्वामींना आपले इच्छित कार्य सुसंपन्न करण्याचा आग्रह करून ते करवून घेत. श्रीपाद स्वामी सुद्धा त्यांचे कार्य मोठ्या आनंदाने सुसंपन्न करीत असत. श्रीपाद प्रभू प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्या मातेचे स्वरूप पाहून सहज स्वभाव, सहज वात्सल्याने शिशुप्रमाणे वर्तन करीत. त्या स्त्रिया सुद्धा स्वामींची शिशुरूपातच प्रेमभावे आराधना करीत. हीच महामाया. योगी आणि वेदज्ञ यांनी पुन्हा पुन्हा वर्णन केलेला निर्गुण निराकार परब्रह्म दिव्य शिशु पीठिकापुरम या क्षेत्री आपल्या दिव्य लीलांनी सर्वांचे चित्त आकर्षित करीत असे. या शिशूच्या लीलांचे वर्णन करणे अतर्क्य होते. दैव मार्गाने, योग मार्गाने, ज्ञान मार्गाने, वेदशास्त्राच्या अध्ययनाने साधना करणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या मार्गाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेचा लाभ होतो. बघा, मॅडमने हे आत्ताच सांगितलं आणि तेच वाक्य पुढे आले की आपण जे वेगवेगळे जे साधक आहोत ते वेगवेगळ्या मार्गाने साधक करत आहोत. ज्याला जे आवडेल त्या मार्गाने आपण किंवा मागच्या जन्मीची जी काही आपली साधना झाली असेल त्यानुसार या वर्षीची साधना निवडून तो देव घेऊन ती भक्ती मार्ग असेल, योग मार्ग असेल, ज्ञान मार्ग असेल, दैव मार्ग असेल किंवा आपण वेदशास्त्राचे अध्ययनाने त्याच्या मार्गाने आपण साधना करून श्रीपाद कृपेचा लाभ घेत असतो. त्यानंतर शंकर भट्ट त्या महान भक्त श्री गुरुचरणांना म्हणाले, महाराज, आपण श्रीपाद स्वामींचे प्रथम दर्शन कसे झाले तो कथा प्रसंग सांगून माझा उद्धार करावा. हो, एक मिनिट थांबव. म्हणजे आता इथे मॅडमनी सांगितलं हे सगळे मार्ग आणि आपलं ध्येय अंतिमच आहे. ध्येय अंतिम आहेत पण मार्ग वेगळे वेगळे आहेत. हे सगळं झालं.
प्रेम सर्वात श्रेष्ठ शक्ती आहे हे लिहिलंय, स्वामींनी हं, सांगितलंय. तर या प्रेमाचा उपयोग मॅडमने हृदय ध्यान सांगितलं. पण आपण आता सोल फॅमिली ग्रुप केलेत आणि जे काही मेंटॉर केले त्याच्यामध्ये हेच आपण प्रिन्सिपल वापरतोय. 10 लोकांना तरी प्रेम करता येऊ देत आपल्याला. 10 लोकांना प्रेम देतोय, प्रकाश देतोय म्हणजे काय करतोय? आपल्याला दुसऱ्यांना प्रेम, अनोळखी लोकांना, घरातल्या नातेवाईकांना कोणीही करेल हो प्रेम. जिथे बरोबर. आपला काही संबंध नाहीये, स्वार्थ नाहीये, तिथे प्रेम देता आलं पाहिजे, त्या लोकांसाठी काहीतरी करता आलं पाहिजे. म्हणजे सोल फॅमिली मेंबर्स जे केले त्या ग्रुपमधनं जे काही चालू आहे ते केव्हा अति उच्च लेवलला जाणार आहे, जेव्हा हे समजून घेतलं तर. आता प्रेम आपण 10 लोकांना जे देतोय, 10 लोकांसाठी जो वेळ घालवतोय, तर ते काही ध्यानात आपण कॉमन द्यायला लागलोय आता पहाटेच्या ध्यानात. हं, त्यामुळे तुम्ही त्या वेळेला करू नका, तुम्ही जी दुसरी वेळ अजून एक करा. दुसरी वेळ स्वतः तुम्ही त्या वेळेला ठरवून ग्रुपनी करा प्रेम. ह्यानी काय होणार आहे? तुम्हाला प्रेम करता यायला शिकणार आहे. तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रेम भावना निर्माण करणार आहेत. यामुळे तुम्ही हायर ऊर्जेत जाणार आहात, तुम्ही हायर फ्रिक्वेन्सीत जाणार आहात. तुमचा हृदय चक्र ओपन होणार आहे. तुमच्या हृदयातला 6वा कप्पा ओपन झाला तर फिफ्थ डायमेन्शनला जायला तुमची तयारी होणार आहे. हं. कारण फिफ्थ डायमेन्शन प्रेमाचं आहे, फिफ्थ डायमेन्शन वननेसचं आहे. 10 जणांमध्ये वननेस आणता नाही आला तर फिफ्थ डायमेन्शनला कोणीही पोचणार नाहीये. 10 लोकांची ही पहिली स्टेप आहे, लक्षात घ्या. आणि जे म्हणतो आपण सत्ययुगात राहणं, आध्यात्मिक युगात 5व्या आयामात पृथ्वीत, तिथे तेवढेच लोक जाणार आहेत, 2% पृथ्वीवरचे जास्तीत जास्त. आणि यात आपल्याला जायचं असेल तर आपल्याला सर्वांवर प्रेम करता आलं पाहिजे. म्हणूनच आपण जो आपल्याला इस्टेट देत नाहीये, जो आपले पैसे घेऊन गेलेला देत नाहीये, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देतोय, ग्रॅटिट्यूड देतोय, प्रेम देतोय. हे जेव्हा येईल ना, त्यावेळेलाच आपलाही उद्धार होणार आहे, लक्षात घ्या. मग हे प्रेम सर्वात शक्तिशाली आहे ना, म्हणून त्याचा अवलंब आपण हळूहळू करत जायचं. एकदम आपल्याला जमणार नाहीये, पण हळूहळू करत जायचं. हा, घ्या मॅडम पुढचा पॅरेग्राफ. गुरुचरण म्हणाले, हे ब्राह्मणोत्तमा, तुम्ही अत्यंत धन्य धन्य आहात. तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचे समक्ष दर्शन पूर्वजन्मीच्या सुकृतामुळे घडले. तुम्हास प्रतिदिन स्वामींच्या करुणा कटाक्षाचा लाभ होतो. मी देवभक्त कुटुंबात जन्मलो. लहानपणापासूनच मी आपले कुलदैवत श्री दत्तप्रभूंची भक्ती करत आहे. आमच्या कुटुंबात अनेक आर्थिक समस्या होत्या. मी दत्तात्रेयांची अत्यंत श्रद्धेने आराधना करीत होतो, परंतु समस्या कमी होत नव्हत्या. आमच्या गावातील काही लोकांनी मला सल्ला दिला की तुझ्यावर श्री दत्तात्रेयांची कृपा नाही, तू दुसऱ्या कुलदेवतेची निवड करून त्याची आराधना कर. असे केल्याने तुझे संकटातून निवारण होईल. मी त्यांच्या मतास सहमत होऊन रात्री झोपलो. बघा, आपण देवाची सुद्धा परीक्षा करत बसतो की या देवाचं मी केलं, या देवाचे एवढी जपमाळा केले, एवढं वाचन झालं, एवढी भक्ती झाली, एवढ्या मंदिरात गेलो, परंतु माझी काही संकट कमी होत नाहीत, माझे दुःख कमी होत नाही. आपण धडाधड देवच बदलतो, देवाचं रूपच बदलून बघतो की इथून अनुभव येतोय का, तिथून अनुभव येतोय का. म्हणजे देवांना सुद्धा आपण बदलायला कमी करत नाही आणि स्वतःवरती विश्वास न ठेवता देवांवर ठेवतो आणि देव बदलत बसतो. तर त्यांच्या मतास सहमत होऊन रात्री झोपलो. मला स्वप्नात एक भयंकर कसाई दिसला. तो प्रेमाने शेळ्यांचा सांभाळ करीत असे, परंतु दररोज तो काही शेळ्यांचा बळी देत असे. त्यांच्या हातातील कोयता पाहून मी भयभीत झालो. तो मेघाप्रमाणे गंभीर स्वरात म्हणाला, मी दत्त आहे. तू कोणत्याही देवदेवतांची आराधना केलीस तरी त्या स्वरूपात मीच असतो. तू आराधना करणाऱ्या देवास नामरूपाने बदललेस तरी मी बदलणारा नाही. म्हणजे देवाचं नाव जरी बदललं तरी मूळ तत्व हे तेच राहतं, मूळ ऊर्जा ही तीच राहते. मी तुला कधीच सोडणार नाही. तू माझी छाया आहे. माझी छाया मला सोडून कशी राहील? समस्त देवदेवतांच्या संकल्पांना आणि समस्त कोटी मानव संकल्पांना चालवणारा महासंकल्प मीच आहे. बघा, परत इथं संपूर्ण संकल्पावरती चाल की देवदेवतांचे पण संकल्प आणि कोटी मानवांचे पण संकल्प, या सर्व संकल्पांना चालवणारा महासंकल्प ही महान ऊर्जा आहे. भगवत अवतारातील भगवत स्वरूपाला कांती देणारा असा तो ब्रह्म मीच आहे.
वाघाच्या तोंडातून एखादा प्राणी सुटू शकेल, परंतु माझ्या हाती आलास तर तू मला कधीही सोडून जाऊ शकणार नाही. दत्तभक्तांनी सिंहाच्या छाव्याप्रमाणे शूर असावे आणि भित्रेपणा सोडून द्यावा. मी सिंहासारखा आहे. सिंहाच्या पिल्लांना सिंहाजवळ भय नसते. ते त्याच्याबरोबर मुक्तपणे खेळत असतात. मी या कोयत्याने तुझा वध करीन. तुझे रक्षण करणारा त्रैलोक्यात कोणी नाही. मी अत्यंत भयभीत होऊन ओरडलो आणि त्याच वेळी माझा स्वप्नभंग झाला. घरातील लोक काय झाले असे विचारू लागले. मी त्यांना स्वप्नातील वृत्तांत कथन केला. आमच्या आर्थिक समस्या दिवसेंदिवस अधिक वाढत होत्या. कोणत्या जन्मात केलेले कर्माचे फलस्वरूप ही दरिद्री अवस्था आम्हाला भोगावी लागली होती ते कळत नव्हते. सकाळ होताच एक हरिदास आमच्या घरासमोर आला. त्याच्या हातात चिपळ्या होत्या. तो हरिनामाचे गायन करीत होता. त्याच्या डोक्यावर तांदळाचे टोपले होते. हा एक विचित्र हरिदास होता. त्याच्या टोपलीत एक औदुंबराचे रोप होते. तो दारासमोर उभा राहून तांदूळ देता का असे विचारित होता. मी घरात तांदूळ शोधित असताना एक मूठभर कण्या मिळाल्या. त्या कण्यांचा स्वीकार करून तो म्हणाला, महाराज, काल रात्री एका कसायाने गुरुचरण नावाच्या एका दत्तभक्ताची हत्या केली. आश्चर्याची गोष्ट अशी की त्या दत्तभक्ताचे प्राण त्याच्या शरीरातून निघून या औदुंबराच्या रोपात प्रविष्ट झाले. औदुंबराच्या वृक्षाखाली श्री दत्तप्रभूंचा निवास असतो असे प्रमाण आहे. हे रोप असामान्य आहे. गोदावरी मंडलातील पीठिकापुरम एक महान क्षेत्र आहे. म्हणजे जे रात्रीचे स्वप्न पडलेलं असतं गुरुचरणांना, दुसऱ्या दिवशी हरिदास येऊन तेच सांगतो. आता त्या स्वप्नाचा आणि ह्या व्यक्तीचा काही संबंध नसतो. तरी सुद्धा ती व्यक्ती येऊन झालेल्या स्वप्नातील बरोबर व्यक्तीचं पण नाव सांगते आणि गुरुचरण या नावाच्या दत्तभक्ताची हत्या केली असं सांगत असतो. आश्चर्याची गोष्ट अशी की दत्तभक्ताचे प्राण त्याच्या शरीरातून निघून या औदुंबराच्या रूपात प्रविष्ट झाले. इथे औदुंबर वृक्षाची महिमा सांगितलेली आहे, महत्व सांगितलेलं आहे. औदुंबर वृक्षाचे हे रोप आहे. हे रोप तुमच्या घरी लावल्यास तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील. त्या हरिदासाचे वक्तव्य ऐकून मी भ्रमितच झालो. मी म्हणालो, गुरुचरण मीच आहे. माझी हत्या झाली नाही. मी दत्तभक्त आहे. मी स्वप्नात एक कसाई पाहिला होता. तो मला मारून टाकेल असे म्हणाला होता. त्यांनी तो संदर्भ लावला की आपल्या स्वप्नात जे झालं तेच हा हरिदास सांगत आहे. पूर्व काळात गौतम नामाचे एक महर्षी होते. त्यांची पत्नी अहिल्या एक महान पतिव्रता स्त्री होती. त्यांनी विश्वशांतीसाठी कोटी कमलाचे यज्ञ केला होता. कोटी कमलाने यज्ञ केला होता. गौतम महर्षी आपल्या तपोबलाने घरासमोर अन्नधान्याचे पीक उगवित असत. मानवाला आहाराशिवाय जीवन जगणे शक्य नाही. महर्षी गोधनाची सुद्धा वृद्धी करीत. तसेच गो अमृतासारख्या पदार्थांची निर्मिती करीत. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, यज्ञ याग न केल्यास विश्वनियंता, देवता आणि मानव यांच्या परस्पर सहकार्याने चालवणारे जीवन निरर्थक होऊन धर्माला ग्लानी येते. माया निवारणासाठी, गोहत्येचे पातक निवारण्यासाठी गोदावरी नदी गौतम ऋषींच्या सहाय्याने अवतरित झाली. त्यांच्या या महान कार्यासाठी सारा जनसमुदाय त्यांचा ऋणी आहे. इथं गौतम ऋषी आणि अहिल्या यांनी विश्वशांतीसाठी यज्ञ केला होता आणि तो कोटी कमलाने म्हणजे 1 कोटी कमल पुष्प वापरून त्यांनी तो यज्ञ केला होता. कशासाठी? संपूर्ण विश्वाच्या शांतीसाठी. गौतम महर्षी आपल्या तपोबलाने घरासमोर अन्नधान्याचे पीक उगवित असत. बघा, तपोबलानं काय काय होऊ शकतं. त्यांची तपस्या एवढी प्रचंड होती, साधना एवढी प्रचंड होती की त्याचा वापर करून घरासमोर अन्नधान्याचे पीक उगवित असत. तसेच गो अमृतासारख्या पदार्थाची निर्मिती करत. विश्वावधानी हा गौतम गोत्रातीलच होता, परंतु त्याचा संबंध या गोत्रात जन्म घेण्यापुरताच होता.
त्रेतायुगात पीठिकापुरम क्षेत्रात सावित्र काटक या नावाचा यज्ञ करण्यात गौतम महर्षींचा मोठा भाग होता. या कालखंडामध्ये यज्ञ यागाला प्रचंड महत्व होतं आणि यज्ञाच्या भागातून वेगवेगळे कार्य करून घेतली जात होती. यज्ञ करून सवितृ काठक हा असाच यज्ञ त्यावेळेला मोठ्या प्रमाणात गौतम महर्षींनी केलेला होता. आणि आपण आता सध्या यज्ञच ध्यानाच्या माध्यमातून यज्ञच करत आहोत. आपलं जे नवरात्रामध्ये जे देवी ध्यानाचे प्रकार झाले त्याच्यामध्ये आपण यज्ञ प्रकार हा खूप केलेला आहे. मॅडमनी आपल्याकडून करवून घेतलेला आहे आणि त्याची ऊर्जा सुद्धा सगळ्यांना जाणवलेली आहे. हे महत्वाचं आहे. जर ऊर्जा जाणवली, जर ऊर्जा तयार झाली म्हणजेच आपण अग्नी आपल्या शरीरामध्ये प्रज्वलित केलेला आहे, निर्माण केलेला आहे. मग आत्ताच्या कलियुगामध्ये आपण अशा प्रकारे यज्ञ करतो. या कालखंडामध्ये हे लोक वेगळ्या पद्धतीने यज्ञ करत होते. विश्वावधानींच्या भाग्यानेच त्याला पीठिकापुरम येथे जन्म मिळाला आणि अत्यंत दुर्लभ असे माझे दर्शन त्यास घडले. तो अयोग्य असला तरी माझ्या निर्व्याज्य प्रेम करुणेने त्यास सद्गती मिळाली. ही सद्गती श्री दत्तात्रेय प्रभूंच्या कृपा प्रसादानेच प्राप्त झाली. ऋणानुबंध नसले तरी कुत्रा सुद्धा जवळ येत नाही. आपणास कोणी सहाय्य मागण्यास आल्यास आपण शक्य तेवढी मदत करावी. मदत करणे शक्य नसल्यास आपल्या मधुर वाणीने आपली असमर्थता व्यक्त करावी, परंतु निष्ठुर होऊ नये. जर तुम्ही कठोर वागल्यास सर्व भूतांमध्ये चैतन्य रूपाने वास करणारा मी सुद्धा तुमच्या बरोबर तसेच वर्तन करेन. म्हणजे आपण जसं वागू तसंच आपल्याला त्याच पद्धतीने समोरची व्यक्ती वागवणार आहे असं इथं त्यांना म्हणायचं आहे. तुम्ही जसे लोकांशी वागाल तसेच लोक तुमच्याशी वागतील. या संपूर्ण सृष्टीतील सत्याचे एकमेव मूळ कारण मी आहे. मी सर्व सत्याचे सर्वमय परमसत्य आहे. वेदात सुद्धा असे सांगितले आहे की ज्ञानाचे अंतिम सत्य ब्रह्म आहे. श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून पापनाचार्यूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मोठ्या प्रेम भावाने श्रीपादांनी ते आपल्या बालहाताने टिपले आणि म्हणाले, आजोबा, तुम्ही सर्वदा माझ्या ध्यानात असता. तुमचा जन्मच धन्य आहे. मी नृसिंह सरस्वतीच्या अवतारात अगदी तुमच्यासारखेच रूप धारण करणार आहे. हे त्रिवार सत्य आहे. बोलताना श्रीपादांनी आजोबांचा हात हातात घेतला होता. यावेळी बापनाचार्य म्हणाले, श्रीपादा, माझ्या मनात अनेक दिवसांपासून एक शंका आहे, विचारू का? त्या क्षणी श्रीपाद चिरहास्य करून म्हणाले, माझ्याकडे काय शंका आहे? मी 10 वर्षाचा बालक तुमच्या शंकेचे समाधान कसे करू शकेन? प्रयत्न करून पाहिन. यावर बापनाचार्यांनी प्रश्न विचारण्यास आरंभ केला. ते म्हणाले, सृष्टी, स्थिती आणि लय याचे कर्ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत ना? श्रीपाद म्हणाले, हो, यात शंकाच नाही. त्यांच्या स्त्री शक्ती स्वरूपात सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती आहेत ना? यावर श्रीपादांनी होकारार्थी मान हलवली. या त्रिमूर्तींना आणि त्यांच्या 3 शक्तींना निर्माण करणारी आदिपराशक्ती आहे ना? श्रीपाद हो म्हणाले. म्हणजे आदिपराशक्तीनंच हे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि त्यांच्या शक्ती लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती यांना, या शक्तींना निर्माण केलेला आहे. हे आपल्याला नवरात्रामध्ये मॅडमने हे घेतलेलंच आहे, त्रिपुर सुंदरीमध्ये. श्रीपाद म्हणाले, हो. यावर बापनाचार्य म्हणाले, तर त्यांच्या समोर तू कोण आहेस? तू नेहमी माझ्या बांधवांना सांगतोस ती वासवी कन्या कोण? तुम्ही दोघे भाऊ बहीण आहात, याला काही शास्त्राधार आहे का? श्रीपाद सर्व देव स्वरूप, सर्व देवतांचे मूळ श्रीपाद प्रभूच. एकानंतर एक असे अनेक प्रश्न ऐकून श्रीपाद प्रभू मुक्तपणे हसले आणि म्हणाले, आजोबा, आत्ताच तुमच्या दृष्टीसमोर काट्याच्या झाडास सद्गती दिली. मी केलेल्या कामास काही शास्त्र प्रमाण आहे काय? यासाठी अशा प्रकारच्या चिकित्सेची गरज नाही. मी योगी असून सर्व योग क्रियात असतो. त्यामुळे कोणत्याही भूमिकेत मी समरस होतो.
सृष्टी ही माझी मायाच आहे. भगवंतानीच ही सृष्टी रचली, मायेनंच रचलेली आहे. तिलाच आपण सृष्टी मानतो. संपूर्ण सृष्टीत एकच भगवत चैतन्य भरून राहिलेले आहे. हे अतिशय महत्वाचं वाक्य आहे की संपूर्ण सृष्टीमध्ये एकच भगवत चैतन्य आहे आणि आपणच त्या वेगवेगळ्या चैतन्याला वेगवेगळी रूपं दिलेली आहेत, वेगवेगळी नावं दिलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा आपण करतो, वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञानाने त्याला भजतो किंवा कोणी ज्ञान घेतं, कोणी वेगवेगळ्या आपल्या आपल्या धर्मानुसार त्या देवतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. कोणी कितीही जरी काही केलं तरी त्या एका चैतन्यामध्येच आपल्या सर्वांना विलीन व्हायचं आहे. म्हणजे एका थेंबापासून संपूर्ण सागरामध्ये विलीन होण्याची जी अवस्था असते, असं इथं उदाहरण देता येईल की एक थेंब आणि संपूर्ण सागर. हा सागर म्हणजे हे भगवत चैतन्य आहे आणि आपण केवळ एक थेंब आहोत छोटासा, आणि त्या थेंबाने त्या सागरामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे. ते विविध स्थितीत आणि विविध अवस्थेमध्ये परिणामाला वशीभूत होऊन राहिले आहेत. या परिणामक्रमाला कालाचा आधार आहे. कालाचे ज्ञान प्राप्त होत असल्याने परिणाम चक्र अनुभवास येते आणि या कालाची गणना आकाशातील सूर्यचंद्र तारे ग्रह यांच्या गतिमानतेने कळते. आता काल आणि गतिमान हा वेगळा विषय आहे. अत्रि महर्षींना त्रिकालाचे आणि 3 अवस्थांचे ज्ञान होते. या सृष्टीतील एक महान पतिव्रता म्हणून अनुसूया माता प्रसिद्धी पावली. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मला सृष्टी स्थिती आणि लय तसेच स्थूल सूक्ष्म आणि कारण अशा 3 देहांबद्दल आणि भूत भविष्य आणि वर्तमान कालाबद्दल एकाच कालात अनुभव येतो. त्यामुळे माझे नित्य वर्तमानच असते. घडून गेलेले, घडत असलेले आणि पुढे घडणारे हे सर्व मी एकाच काळात अनुभवतो. मॅडमनी जे आपल्याला बांगडीचं सर्कल शिकवलं की त्या सर्कलवरती आपण जर असेल तर आपल्याला भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हा एकच दिसतो. आपल्याला जरी तो वेगवेगळा भासत असला तरी तो वेगळा नाही, तो एक संपूर्ण बांगडीप्रमाणे आहे, गोलाकार आहे आणि तो एकाच वेळेला दिसत असतो. आणि अशा स्थितीत जितकं तुम्हाला आता काळ फास्ट जातोय असं वाटणार आहे ना, की दिवस भुरकन गेला, तितकी तुमची चेतना वाढत चालली आहे, लक्षात घ्या. काळ हम्म, आता आपल्याला म्हणजे काळ हा फॅक्टरच जाणीव झाला नाही पाहिजे. तर हा ते तुमच्या प्रगतीचं लक्षण आहे, चेतनेचं लक्षण आहे. त्यामुळे भराभर दिवस गेला पाहिजे. हा, कंटिन्यू करा मॅडम. एका स्थितीत त्रिमूर्ती, त्रिशक्ती माझ्यात असणे ही आश्चर्याची गोष्ट नाही. त्रिमूर्ती, त्रिशक्ती सृष्टीच्या उपपत्तीच्या अगोदर आदिपराशक्तीच्या रूपाने होत्या. म्हणजेच इथं या त्रिमूर्ती ज्या सांगितल्या त्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश, आणि त्रिशक्ती म्हणजे त्रिलक्ष्मी, श्री सरस्वती आणि पार्वती, या त्रिशक्ती या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर सुद्धा आदिपराशक्तीच्या रूपाने होत्या. आणि आणि आपल्याला काय, आपण काय म्हणतो की हे या 3 त्रिमूर्ती आणि त्रिशक्ती या सर्व सृष्टीचा कारभार चालवत आहेत. परंतु त्या पराशक्तीच्या रूपाने यापूर्वी पण होत्या. ही गोष्ट खरीच आहे. आणि मी आणि आदी पराशक्ती हे दोघे अभिन्न स्वरूप आहोत. यातील एक सूक्ष्म अंश असल्याने समस्त सृष्टीतील मातृगर्भात एक महासंकल्प आदिपराशक्तीने रूपाने विलसत असतो. तेच ब्रह्मयोनी स्वरूप आहे. हे खूप खूप गूढ अर्थाने इथं मोठं तत्वज्ञान दिलेलं आहे की हे तत्वज्ञान आपल्याला समजून घ्यायला अजून काही अभ्यास आणि कालखंड नक्कीच वेळ देऊन घेतला पाहिजे. खूप छान इथं लिहिलंय की यातील एक सूक्ष्म अंश असल्याने समस्त सृष्टीतील
मॅडम काय मातृगर्भात एक वाक्य वाचा, मी जरा स्क्रीनशॉट काढत होते. काय वाक्य वाचा? मी आणि आदिपराशक्ती दोघे अभिन्न स्वरूप आहोत. यातील एक सूक्ष्म अंश असल्याने समस्त सृष्टीतील मातृगर्भात एक महासंकल्प आदिपराशक्ती रूपाने विलसत असतो आणि तेच ब्रह्मयोनी स्वरूप आहे. मी तुम्हाला जे सांगितलं ना मगाशी तेच आहे सगळं, बऱ्याच ठिकाणी तेच अर्थ आलाय की परमपिता जो आहे, परमेश्वर आहे, त्याला एक इच्छा झाली की आपण खालच्या चैतन्यात जावं, म्हणून सृष्टी निर्माण करतो. तो सृष्टी निर्माण करतो, तर काही आता आपण निर्माण करतो म्हणजे सृष्टी म्हणजे काय, तर क्रिएटर. मग क्रिएटर कोण आहे? ब्रह्मा. मग सृष्टी तयार केलेली, त्या सृष्टीचं कोण पालन पोषण करतं? तो विष्णू. मग विष्णू झाला. आणि मग या सृष्टीला लय कोण पावतं? तर महेश, म्हणजे आपण महादेव म्हणतो. मग हे कोण आहेत? ब्रह्मा विष्णू महादेश हे प्रजापतीची इच्छा ज्या वेळेला होती, संकल्प ज्या वेळेला होता, त्यामुळे ते तयार झालेलं आहे ना. मग सृष्टी करता ब्रह्मा, सृष्टी सृजन होत आहे. म्हणजे आपण जे म्हणतो सृष्टी आहे, ब्रह्मांड आहे, हे चुकीचं वाक्य आहे नाहीच आहे, ते सतत होतच राहतंय. हा, बरोबर. क्षणाक्षणाला ब्रह्मांड क्रिएट होत राहते. आणि याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे या परिपूर्ण शक्ती आहे. स्त्री शक्ती आहे, पुरुष शक्ती आहे. मग क्रिएशनची शक्ती कोणती? स्त्री शक्ती, तर सरस्वती. मग या तीनच स्त्री शक्ती, कारण प्रत्येक आपण बघितलं ह्याच्यामध्ये नवरात्रामध्ये सगळ्या ज्या काही आहेत त्या आदिमाया आदिशक्तीचे म्हणजे स्त्री शक्ती. कारण स्त्रीमध्येच गर्भ राहण्याची क्षमता आहे ना, स्त्रीच सृजन हा करू शकते हाच ना. इथं जो उल्लेख आहे ना, सृष्टीतील मातृगर्भात, मग तेच तेच आहे ना, मला वाटलं मग होतं. हा, मातृगर्भ म्हणजे हा, काय? शेवटी हा. गर्भाची क्षमता स्त्रीचीच आहे. हम्म. म्हणून मग हे जे ब्रह्मा विष्णू महेश आहेत त्यांच्या त्या स्त्री शक्ती आहेत. त्या काही देवता बिवता कोणी नसतं, हे काय आहे, सगळी तत्व आहेत. तत्व बस, तत्व तत्व. आणि तत्व, ऊर्जा आणि ऊर्जा, आपण त्यांना नावं दिलेली आहेत. ऍक्च्युअली ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे एखाद्या ॲटम मधलं प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन न्यूटन. हे आहे. तर ठीक आहे, चला पुढे. मग हे वाक्य जे सांगितलंय ना, ते एवढ्यातल्या एवढ्यात तीन वाक्य, तीन वेळा येऊन गेलं वेगळ्या वेगळ्या शब्दांमध्ये. तेच हम्म. आहे रहस्य. त्रिमूर्ती त्रिशक्ती सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर आधी पराशक्तीच्या रूपाने होत्या. पराशक्ती म्हणजे परमेश्वर, परमेश्वर होता. आणि मग या शक्ती आल्या ना त्याच्या इच्छेसाठी, संकल्पासाठी. संकल्पामुळे सगळं क्रिएशन झालंय ना हे. हा, पुढं तर संकल्पाचं खूप छान वाक्य आहे मॅडम, ते बघा. लक्षात घ्या, हेच सगळं आहे. आपण जे सगळं करतोय ना तेच. आणि आता मगाशी पण वाक्य वाचलं, आपण जसं वागतो तसाच दुसरा वागतो, हेच तर आपण जाणून हम्म. घेतोय ना. आपण बदललं की सगळे बदलतात. सत्य हेच आहे. कारण आता या सगळ्या शक्ती म्हणजे चैतन्य. ऍक्च्युली श्रीपाद कोण आहेत? श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहे? हे चैतन्यच आहे, ते पराचैतन्यच आहे, बरोबर. पराचैतन्यच आहे. लक्षात घ्या. म्हणजेच ब्रह्मांड मी वेगळ्या शब्दात म्हणत असते. ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडाची शक्ती आहे, चैतन्य आहे. आणि तेच आपण आहोत. तेच आपण त्यांच्या अंश रूपात आहोत. हम्म. आपण त्यांच्या अंश रूपात आहोत. आपण सगळे कनेक्टेड आहोत. हे जेव्हा मानायला सुरुवात करू त्यावेळेला ती पराशक्ती आपणच हो. म्हणून तर आपल्याला सगळ्यांना एक मानायचंय ना. आहोतच आपण. पण जे धुळीचे पडदे पटलेत, मध्ये मध्ये जे काही माया दिसतीये, नाटक दिसतंय, ते सगळं फाडत चाललेलं आहे, ऊर्जा फाडत आहे. आणि म्हणून आपणही आपल्या स्वभावाला मोड घालून दुसरे आपणच आहोत हे जर मानायला लागू, एकत्रीकरण करू, त्यावेळेला हे सगळी शक्ती आपल्यात येणार आहे, जी आहे ऑलरेडी. आपण तिचे आहोतच. त्या शक्तीला जाऊन मिळणारच आहोत. आपलं आपलं उद्दिष्टच ते आहे. हा मॅडम, करा कंटिन्यू. यामुळे महासंकल्प स्वरूप मीच आहे. त्या महासंकल्प सिद्धीसाठीच आदी पराशक्तीचा आविर्भाव झाला. तसेच त्रिशक्तीचा आविर्भाव झाला. तो हा महासंकल्प रूपच परम गुरु स्वरूप आहे. हा अत्यंत रहस्यपूर्ण विषय आहे. त्या महान संकल्प स्वरूपात संकल्प मिसळताच तो तात्काळ सिद्ध होतो. हे वाक्य खूप मला महत्वाचं वाटलं, की तसं मॅडम म्हणतात की आपला श्वास आणि ब्रह्मांडाचा श्वास हा एकच आहे आणि तो एक झाला पाहिजे.
आणि मग तसंच. विभिन्न का म्हटलंय यांनी? मी आणि आदी पराशक्ती दोघे अभिन्न स्वरूप आहोत, ते का हा. म्हटलंय स्वामींनी? हा. स्वामींनी हे म्हटले की कारण तेच अजून आपण आपण मी म्हणजे ऍक्च्युली श्रीपाद स्वामी म्हणजेच आपण आहोत. श्रीपाद स्वामी हम्म. म्हणजेच ती आदिशक्ती पराशक्ती आहे. पण इथे आता ऊर्जा वेगळी आहे, युग वेगळं चाललेलं आहे, मायेचे हम्म. पडदे आहेत. त्यामुळे थोडी भिन्नता आहे. पण हे सगळी भिन्नता नष्ट होणार आहे. त्यामुळं त्यांनी तसं लिहिलेलं आहे की बाबा मी आणि हे दोघे अभिन्न स्वरूप आहोत, पण त्यातूनच त्रिमूर्ती त्रिशक्तीचा आविर्भाव झाला. आदी पराशक्तीस निर्माण करण्याचा संकल्प असो किंवा सृष्टी रचनेचा संकल्प असो, तो कसा संभव आहे? याची प्रबोधन शक्ती मीच आहे. यामुळे महासंकल्प स्वरूप मीच आहे. त्या महासंकल्प सिद्धीसाठीच आदी पराशक्तीचा आविर्भाव झाला. तसेच त्रिशक्तीचा आविर्भाव झाला. तो महासंकल्प रूपच परमगुरु स्वरूप आहे. हा अत्यंत रहस्यपूर्ण विषय आहे. या महान संकल्प स्वरूपात संकल्प मिळताच तो तात्काळ सिद्ध होतो. संकल्प होणे आणि सिद्धी पावणे हे दोन्ही एकाच वेळेत घडत असते. सर्व शक्तींना एकत्र धरून ठेवणारी मूळ शक्ती मीच आहे. सृष्टीतील माता शिशु संबंध, पिता पुत्र संबंध हे सगळे अनिर्वाय संबंध आहे. अनिर्वाय या पवित्र संबंधांना आदर्श स्वरूप म्हणून देवी देवता पृथ्वीवर अवतरित होतात. जीव म्हणजेच मायेची शक्ती. जीव म्हणून तर आपल्याला जीव म्हटले, आत्मा नाही म्हटला. जीव हम्म. म्हणजे आपण आता रूपात आहोत तो जीव. मॅडम तुम्ही कुठलं वाक्य आवडलं म्हणता? हे संकल्पाचं. या महान संकल्प स्वरूपात संकल्प मिसळताच तो तात्काळ सिद्ध होतो. हम्म. म्हणजे जसं आपण आपला श्वास आणि ब्रह्मांडाचा श्वास हा एकच आहे करेक्ट. किंवा एकात विलीन झाला पाहिजे, तसंच मला इथं असं वाटतंय हम्म. की जे त्या पराशक्तीनं, परमेश्वरी आदी पराशक्तीनं जो महासंकल्प केलेला आहे, त्या संकल्पामध्ये आपला संकल्प मिसळला तर तो लवकर सिद्ध होणार आहे. हम्म. त्यासाठी आपले संकल्प योग्य पाहिजेत आणि ते योग्य पद्धतीनं सिद्ध करून बघा घेतले आपले पाहिजेत. संकल्प आहेतच आहे ना. आता कोणी म्हणतं मला सायुज्य हवंय, सामिप्य हवंय, सारुप्य हवंय, आहे की नाही? तिकडेच बरोबर. चाललोय ना आपण, क्रिएटरकडेच चाललोय ना. बरोबर. क्रिएटर मानतो आपण. म्हणजेच त्यांच्या संकल्पात आपला संकल्प तोच आहे की मी क्रिएटर, मी शून्य, मी नुसता एकरूप, मी नुसतं रूप नाही घेणार, तर माझं चैतन्य त्यात विलीन होणार. सायुज्य म्हणजे चैतन्य विलीन होणार. ते अर्थ तुम्ही बरोबर सांगताय. हा वेगळ्या शब्दात श्वासाचा, वेगळ्या आहे संकल्पात. त्याचा हम्म. जो संकल्प आहे ना परमपित्याचा, तोच संकल्प आपला आहे. आता आपण उलट बरोबर. चाललोय बघा. हा. आपली बॅकवर्ड म्हणजे आपण जे आलो इथे उतरलो ते आता आपण आपल्या घरी चाललोय. त्याच्या संकल्पात हा. आपला संकल्प विलीन होत चाललाय की नाही? मग महासिद्धी मिळणार की नाही? ठीक आहे चला. सं- संकल्प होणे आणि सिद्धी पावणे हे दोन्ही एकाच वेळी घडत असते. म्हणजे आपण जर संकल्प केला तर तो सिद्ध हा होण्याचा प्रवास सुरू झालेला आहे. तुम्ही जो जो काही आज संकल्प केला असेल, कोणती मुक्तीची अवस्था आपल्याला हवी आहे, आपली प्रोग्रेस कुठल्या पद्धतीनं कशी झाली पाहिजे, आपण कोणत्या आयामामध्ये जायचं आहे, 5वा, 6वा, 7वा, 8वा, आणि कोणती कोणती मुक्ती आपण निवडून ठेवलेली आहे. परत एकदा सगळ्यांनी खूप छान विचार करून निर्णय घेऊन ठेवा. आणि कारण एकदा आपण संकल्प केला तर त्याचा प्रवास, संकल्प पूर्ण होण्याचा प्रवास सुरू होणार आणि तो संकल्प सिद्ध पावणार आहे. बघा कारण मला हवंय ते मॅडम सांगतायत, एक मिनिट. मला हवं ते मॅडम बोलल्या, कारण हेच मी आज व्हॉइस क्लिप टाकली आहे सोल ग्रुपवर. श्रद्धा मॅडमनी जो अनुभव टाकला होता त्याला अनुसरून मी व्हॉइस क्लिप टाकलेली आहे की श्रद्धा मॅडमनाच नाही मी हे सांगत आहे, तर सगळ्यांना सांगत आहे. आणि ती व्हॉइस क्लिप एवढी उत्कृष्ट होती. मी मगाचपासून विचार करत होते विहंगम कार्यक्रमवर मला ती पोस्ट करायची होती, पण मला सगळ्या ह्याच्यातनं वेळ मिळाला नाही. माझा क्लास झाला आता, तो जस्ट 3:45ला संपला. तर ह्याचा काय बरं, बाराक्षरचा. तर याच्यामध्ये आत्ता जे मॅडम बोलल्या ते बरोबर बोलले. मॅडमनी ऐकली व्हॉइस क्लिप, मला नाही माहिती, पण मला हे तुम्हाला सांगायचं होतं. काय सांगायचं होतं? एक आहे कन्फ्युजन सर्वांचं
म्हणजे असं वाक्य आलं होतं श्रद्धा मॅडम कडनं, की मी तो संकल्प ठेवला होता. त्यांचं लोन जे झालंय पुढं गेलंय, ते लोनचा संकल्प त्यांनी ठेवला होता. पण मी आता तो संकल्प बदललेला आहे. कारण सोल ग्रुपला आपला प्रॉब्लेम वाक्य वेगळा हवा आहे. मग मी मॅडमना म्हटलं की सगळ्यांचं हे कन्फ्युजन आहे मला माहितीच आहे. तुम्ही जनरली संकल्प संकल्प म्हणून वेगळं बघता. तुम्हाला माहिती नाही मला काय तुमच्या कल्पना आहेत संकल्पाच्या. संकल्प आपण एकदा का डायरीत लिहिला ना, संपलं. आता सुजाता मॅडम म्हणतात ते निसर्ग कामाला लागतो. बोलले की नाही मॅडम? रेकॉर्डिंग बघा तुम्ही. म्हणजे मला हवं ते कसं मॅडमच्या तोंडातून आलं बघा. श्रद्धा मॅडमला जास्त कळेल, कारण त्यांनी ती क्लिप ऐकली आहे. मग एकदा संकल्प तुम्ही डायरीत लिहा. डायरीत लिहिला की निसर्गाला दिला. मनात आपल्याला सवयीच असतात, माझं हे व्हावं, मी जाऊन बँकेत लोन काढणार आहे, त्याचे अर्थ वेगळे. मनात तुम्ही करा की संकल्प, लोन मिळाला, बघा किती पुढे जातो, किती वेळ लागतो बघा. आणि डायरीत ज्या वेळेला लिहिता संकल्प, त्यावेळेला तो निसर्गात जातो. कारण लिखाणाला नौजला डोक्यामध्ये टाकला जातो, रात्री सिंथेसिस करतो तो ब्रेन, लिहिल्यामुळे बोटाच्या नौजवरनं. आणि मग रात्री ब्रेन झोपला, म्हणजे तुम्ही झोपला की ब्रेन लागतो कामाला. चला दिवसभर काय चांगलं घडलं, लॉंग टर्म कप्प्यात ठेवतो, साठवणीच्या कप्प्यात टाकतो मेंदू. काय फालतू झालं, हे काय उपयोगाचं नाही, चला कचऱ्यात टाका, डस्टबिन मध्ये टाका, हे मेंदू कामाला लागतो आपण झोपल्यावर. मग ज्या वेळेला तुम्ही डायरीत वाक्य लिहिता, माझं लोन सँक्शन झालेलं आहे, पॉझिटिव्ह टेन्स मध्ये शिकवलंय तुम्हाला मी. आता मेंदू काय करतो बघा. मेंदू म्हणतो, लोन सँक्शन झालेलं आहे, हो, हे लॉंग टर्म आहे, लोनचा पैसा वापरायचा आहे, घर बांधायचंय. मग तो साठवणुकीच्या कप्प्यात टाकतो. झालं. तुम्ही संकल्प मागे घेतला, लिहू शकत नाही. हे मी मॅडमला सांगितलं. तुम्ही संकल्प बदलू शकत नाही. निसर्गात गेला. मग निसर्गात गेला, मग मेंदू तो साठवणुकीच्या कप्प्यात टाकतो, विचार करायला लागतो. आता जेव्हा चित्र बघता ब्रेनला, अल्फा ब्रेनला नेऊन, त्यावेळेला ब्रेनला काहीही समजत नसतं की माझ्याजवळ पैसेच नाही आणि मी राजवाडा कसा बांधू. तुम्ही लिहिलेलं असतं, तुम्ही ब्रेनला सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीला नेता आणि त्याच वेळेला ब्रेनच्या त्या फ्रिक्वेन्सीला संदेश दिला जातो, माझा राजवाडा झालेला आहे, 1 कोटी माझे पैसे आलेले आहेत. ब्रेनला काहीही कळत नाही, मी गरीब आहे. सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीला, सबकॉन्शियस माइंडला कळतच नाही मी गरीब आहे, माझ्याजवळ पैसे नाही, लोन सँक्शन होऊ शकत नाही. तो मात्र टाकून देतो आणि निसर्गात सोडतो. निसर्ग लगेच अरेंज करतो, कोणती व्यक्ती पुढे येणार आहे लोन द्यायला, कोण व्यक्ती बोलणार आहे, कसं सँक्शन होणार आहे. आणि म्हणून नियमांना तोडून जे काही आवश्यकता लागत होती, ती सगळी आवश्यकता न विचारता श्रद्धा मॅडमचं काम पुढे गेले. तेच वैशाली साळुंखे मॅडमचं झाले. लिहितील ते आता नीट डिस्क्रिप्शन मध्ये, काम झाल्यावर लिहितील. आता पुढची स्टेप फक्त त्यांनी लिहिलेली आहे. तर मॅडमनी पण लिहिलेलं आहे की काय अवघड होतं सिच्युएशन. आणि साळुंखे मॅडमनी पण माझ्याशी बोललेलं आहे. अहो, तो लोन देणारा सुद्धा मला म्हटलं, आम्ही लोन देत नसतो या गावाच्या बाहेर, एवढ्या किलोमीटर बाहेर. पण तुम्ही मला काय तुमच्याकडे बघून देतो, म्हणजे तुमच्याकडे बघून म्हणजे काय, तुमचा ऑरा. म्हणजे इथे निसर्गाने काम केलेलं आहे, शक्ती सोडलेल्या आहेत. तर हे काही योगायोग आहेत का? एकाच वेळेला दोघींची कामं होणे, प्रकाश दिला, प्रेम दिला तुम्ही, तर बिलकुल नाही, योगायोग नाही. हे सगळं प्रकाशाचं काम आहे, तुमच्या प्रेमाचं काम आहे. आणि महत्वाचं, तुम्ही जे कष्ट घेताय, बाकीचं काय करताय, त्याचा परिणाम आहे. मग संकल्प लिहिणे म्हणजे काय? तर संकल्प म्हणजे काय, तर डायरीत लिहिणे हा संकल्प. आणि प्रतिपदेला जर केला, शिवसरोदय शास्त्र जर शिकलं, श्वासाचा नियम जर पाळला आणि मग प्रतिपदेला जर उजळणी केली, तर संपलं. मग मात्र निसर्ग खूप खूप अरेंज करायला लागतो. तो संकल्प तुम्ही प्रतिपदा शिवसरोदयच्या नियमाने उजळणी केली तर. एवढंच होत नाही, तर त्या संकल्प पेरणीसाठी जेव्हा तुम्ही झोपता, जेव्हा ते शिवसरोदयचा नियम पाळता, त्यांनी तुम्ही निसर्गाला कनेक्ट होता. आणि निसर्गाला कनेक्ट झाल्यामुळं निसर्गाची सगळी शक्ती तुमच्या संकल्पावर लागते. म्हणून प्रतिपदेचे संकल्प, शिवसरोदय शास्त्राचे नियम पाळून तुम्ही त्याला अजून निसर्गाची पावर जोडणार आहात.
श्वासाचा नियम शिकणारे म्हणजे काय, निसर्गाचा नियम शिकणार आहात तुम्ही. कुठलं काम, आता मॅडम बँकेत जातील, त्या मॅडम गेल्या बँकेत, साळुंखे मॅडम लोणच्या पुढं माणसापुढं बसल्या, कसं बसायचं, कुठला श्वास घ्यायचा, त्यांनी तर पाळलं असेल. वैशाली मॅडमना मी तर सांगत होते, बिझनेस करताना साडीचं दुकान आहे, कुठली साडी कशी द्यायची, कुठल्या पेशंट साध म्हणजे गिऱ्हाईकाला कसं बसवायचं, कुठल्या नागपुडीवर काय करायचं, या सर्व गोष्टी म्हणजे संकल्प आहेत. त्यामुळे मॅडम बरोबर बोलल्या सुजाता मॅडम, एकदा संकल्प केला की वर्कआउट होणारच. बरोबर मॅडम, धन्यवाद. मला हे सगळ्यांना सांगायचंच होतं. ठीक आहे, चला. बरोबर वाक्य तेच समोर आलं सगळी आणि मला वाक्य आवडलं तशीच पण. येत आहेत, रेकॉर्डिंग बघा. सगळी वाक्य, आणि मी जे ते वर्णन केलं तेच पुढे आलेलं आहे, मागं सुद्धा पाठच्या पानावर सुद्धा मी जे हो. सांगितलं ते परम शक्ती, आणि मग त्याचा संकल्प, त्याची इच्छा, हे सगळं सारखं हं, येतंय. ट्यूनअप आहे आपण, बरोबर. ट्यूनअप झालोय. चला मॅडम पुढे. बरोबर. या पवित्र संबंधांना आदर्श स्वरूप म्हणून देवी देवता पृथ्वीवर अवतरित होतात. जीव म्हणजे मायेची शक्ती. मी मायेच्या अतीत असलेली महाशक्ती आहे. मायाशक्ती असो अथवा महाशक्ती असो, ही योग शक्तीमुळेच फलद्रूप होत असते. जी महाशक्ती स्त्री स्वरूपात वासवी कन्यका म्हणून ओळखली जाते, तीच महाशक्ती पुरुष स्वरूपात श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात अवतरली आहे. या दोन्ही शक्तींचा आविर्भाव सुद्धा महासंकल्पाला अनुसरूनच आहे. आदी पराशक्तीची अथवा मूळ दत्त स्वरूपाची आराधना केली असता त्रिमूर्ती आणि त्रिशक्ती अंतर्लीन होतात. या दैवी संबंधांना आणि त्यांच्या तत्वांना त्या त्या स्थितीतील अनुभूती केवळ साधना संपन्न जीवांना अवगत होते. बघा, मॅडम, हे जे मी हे हा आत्ताच वाक्य बोलले ना, स्त्री शक्ती आणि पुरुष शक्ती एकत्र असते. मी काय वाचलेलं नाहीये बरं का, तुम्ही प्रत्येक ह्याला बघताय, खरंच सांगते. इथे काय खुणा बरेच झालेल्या नाहीयेत, आणि मी हे वाचलेले नाही, मी सहज बोलले, तेच वाक्य पुढे आलं. आधी आधी मॅडम साक्षात बोलल्या ऊर्जा जातात आणि बोलून घेते दोघींकडनं. लगेच त्याचा प्रूफ मिळतंय पुढं. श्रीपाद प्रभूची आराधना करणाऱ्यांना साधकांच्या पापाचे निवारण. मृगाजवळ जाऊन त्याला संस्कृत व्याकरणाचा बोध करणे निरर्थक असते. संस्कृत शिकून त्या नीच योनीतील मुक्तता मिळवायची असल्यास मानव जन्मातील मिळणारी समर्थता असणाऱ्या व्यक्तीकडून व्याकरण शिकले पाहिजे. माझा प्रत्येक जीवाशी अंतर्गत संबंध असल्याने मी जीवाचे संस्कार आणि मलिनता स्वीकारतो. प्रतिदिन केलेल्या स्नानसंध्या जपादिकामुळे जीवाची मलिनता मी दग्ध करून त्याला त्या परिणामांपासून मुक्त करतो. वास्तविक पाहता माझी पूजा करण्याची आवश्यकता नाही. बघा, मॅडम म्हणतात ना की मूर्तीपूजेमध्ये आपण अडकून नाही राहिलं पाहिजे, तर त्याच संदर्भात हे एक सुंदर वाक्य आणि या वरचा जो पॅरेग्राफ आहे चरित्रामृतामध्ये ना, आहे. मॅडमला मी हा कॅच नाही केलं, मी वाचलंच नव्हतं ना पुढचं, मी बोलण्यात हा व्यक्त होते, त्यात ह्याच्यात मॅडमनी वाचलं. आता ते वरचं जे आता आपण बोललो त्याच्या लास्ट वाक्य वाचते. आदी पराशक्तीची अथवा मूळ दत्त स्वरूपाची आराधना केली असता त्रिमूर्ती आणि त्रिशक्ती अंतर्लीन होतात. या दैवी संबंधांना आणि त्यांच्या तत्वांना त्या त्या स्थितीतील अनुभूती केवळ साधना संपन्न जीवांना अवगत होते. याचा अर्थ काय? म्हणजे आता मॅडम बोलल्या तेच अर्थ आहे, पण मी आता ती वाक्य वाचली म्हणून थोडा दोघींमध्ये टाइम लॅग झाला. तर इथे आदी पराशक्ती म्हणजे मूळ दत्त स्वरूपाची आराधना. मग दत्त 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 म्हणून काय करायची गरज आहे का, मला सांगा. कशाची आराधना करायची आहे? आदी पराशक्तीची. म्हणजे कोणाची? कोणाची? परमेश्वराची. म्हणजे कोण? परमेश्वर. आता परवा एका साधकाशी बोलत होते फोनवर, त्यामुळे मॅडम तुम्ही आहे ना, तुम्ही ब्रह्मांड क्रिएटर समजता, आपली फिलॉसॉफी ती आहे, पण मी ना म्हणे ईश्वराला मानते. मग म्हटलं ईश्वर म्हणजे परमात्मा कोण आहे? परमात्मा परमेश्वर कोण आहे? क्रिएटरच आहे ना. अहो तुम्ही परमेश्वर म्हणता आणि मी क्रिएटर म्हणते म्हटलो. हो, मग त्यांच्या लक्षात आलं मॅडमच्या. हो, म्हणजे एकच की. तर इथे तेच आहे ना, आदी पराशक्ती म्हणजे मी जे म्हणते परमपित्याला, पराशक्तीला वाटली इच्छा संकल्प करावा,
खाली जावं आणि मग ब्रह्मा विष्णू महेश आले. या त्रिशक्ती ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे हे जे तुम्हाला सांगितलं, क्रिएट होतं ब्रह्मांड, प्रिझर्व होतं, त्याचं पालन पोषण होतं, डिस्ट्रॉय होतं, लय पावतं. म्हणजे सृष्टी, स्थिती आणि लय म्हणजेच या त्रिशक्ती, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे त्या त्रिमूर्ती, त्या देवता तिन्ही त्याच. म्हणजेच अणु रेणू प्रोटॉन, म्हणजेच सगळा ॲटम, म्हणजे चराचरातील एक एक अंश अंश, भिंतींचा अंश, पिशवीचा अंश, लॅपटॉपचा अंश, मोबाईलचा अंश, सुजाता मॅडम, मी, हे सगळे अंश आहोत त्याचेच, एकाचेच. मग या दत्त म्हणजे कोणाची पूजा करायची आहे? तर आधी पराशक्तीची जर आपण आराधना केली, म्हणजे मूळ दत्त स्वरूपाची. म्हणजे तुम्हालाही मी म्हणते, गुरु मानू नका, गुरुतत्वाची पूजा करा, गुरुतत्वाला माना, दत्तला मानू नका. दत्त हे तत्वच आहे. दत्त हे म्हणजे ब्रह्मांड तत्व आहे. स्वामी अक्कलकोट म्हणजे कोण आहे? ब्रह्मांड स्वामी नायक, ब्रह्मांड नायक स्वामी, म्हणजे दत्तात्रयांचे अवतार, म्हणजे ब्रह्मांडच शेवटी, म्हणजेच ती आदिशक्ती. मग या आदिशक्ती पराशक्तीची मूळ दत्त स्वरूपाची आराधना केली, तर या सगळ्या आपल्याला अंतर्लीन होणारे त्रिमूर्ती, त्रिशक्ती, दैवी संबंध, त्यांच्या तत्वांना, त्या त्या स्थितीतील अनुभूती केवळ साधना संपन्न जीवांना अवगत होते. आणि म्हणूनच आपल्याला ती अवगत झालीये साधना करतो म्हणून. म्हणजे ज्यांना हे पटतंय ना, ते त्या साधनेतील आहेत. सगळ्यांना हे पटत नाही. केवळ साधना संपन्न जीवांनाच अवगत होतं. म्हणजे जे पुढचे आहेत त्यांनाच हे पटणार आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते, म्हणजे पटायलाच पाहिजे ना असं नाही, पण ज्ञान तर करून घ्या. मग रुचलं, मानलं, भावलं तर ठीक आहे, नाहीतर त्या टप्प्यावर यायचंच आहे आपल्याला पुढे. मग भक्ती करा, त्या दत्ताच्या मूर्तीला आणा, पूजा भजा, हार घाला, एक एक तास, दोन दोन तास आरत्या म्हणा. पण पुढची स्टेज ही यायला पाहिजे नाही, हे लक्षात ठेवा. जन्मानुजन्म किंवा 40 वर्ष किंवा 10 वर्ष त्या दत्तात्रेयांची पूजा करणार का? कुठेतरी हे ज्ञान घेतलंच पाहिजे ना, शेवटी ज्ञान मार्गानेच मुक्ती मिळणार आहे. मग या हे ज्ञान तुम्हाला घ्यावंच लागतं शेवटी ना. आपण पुढल्या फळीत आहोत, आपण ज्ञान आत्ताच घेत आहोत. तर आता मॅडम बोलतायत ते पण तीच आहे, तिथे खाली वाचा मॅडम. वास्तविक पाहता माझी पूजा करण्याची आवश्यकता नाही. माझी आराधना करणाऱ्या भक्तांचे पाप संस्कार मी आकर्षित करून घेतो. भक्तांनी आपापल्या कुलदैवतांची पूजा केल्यास ती माझ्या स्वरूपाची स्थूल पूजा होईल. स्थूल आणि सूक्ष्म पूजा आपल्या मॅडमनी मध्ये शिकवले होते प्रकार: मानस पूजा, स्थूल पूजा, सूक्ष्म पूजा, परापूजा, अपरापूजा. तर हे जे पूजेचे प्रकार आहेत, तर दत्तात्रेय असे श्रीपाद प्रभू असे म्हणतात की माझी पूजा करण्याची आवश्यकता नाही. माझी आराधना करणाऱ्या, आराधना म्हणजे पूजा नाही, तर आपण त्या शक्तीची आराधना वेगवेगळ्या रूपानं, वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकतो. ध्यानाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या तत्वाची आराधना करतो. तर माझी आराधना करणाऱ्या भक्तांचे पाप संस्कार मी आकर्षित करून घेतो. भक्तांनी आपापल्या कुलदैवतांची पूजा केल्यास ती माझ्या स्वरूपाची स्थूल पूजा होईल. म्हणजे कुलदैवतेची जरी तुम्ही पूजा केली तरी ती दत्तात्रेयांची स्थूल पूजा केल्याप्रमाणे आहे. ती पूजा केल्याने मिळणारे महाफल माझी आराधना करणाऱ्या भक्तांना मी अर्पण करतो. तुम्ही कर्म न केल्यास तुम्हास फळ मिळणे शक्य नाही. म्हणून कर्माला मी महत्व दिले बघा इथे, कर्माला महत्व दिले. तुम्ही तुम्ही कर्म न कर्म केल्यास फळ मिळणे शक्य नाही. हा, हे भगवद्गीतेतलं महत्वाचंच वाक्य आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. पण तुम्ही जर काही केलंच नाही, जरी फळाची अपेक्षा ठेवली नाही, तरी पण सुरुवातच जर कुठली झाली नाही, तर फळ काय मिळणार आहे? तुम्ही कर्म न केल्यास तुम्हास फळ मिळणे शक्य नाही. म्हणून मी तपश्चर्या आणि महापुण्य कर्माचे आचरण करतो. मी अनंत चैतन्य असल्याने उत्तम कर्म करणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार कर्माचे फळ तात्काळ मिळवून देतो.
म्हणजे इथे मी सांगते, थोडंसं एक्सप्लेन करते. हं, कसं असतं, समजा आता आपल्याला काही दुःख आहेत, त्या दुःखाला का आपल्याला भोगावं लागतं? कारण आपण जे काही कर्म करतो त्याची फळं आपल्याला भोगावीच लागतात, वाईट असू देत चांगली हं. असू देत. मग आता आपल्याला यातना आहेत कुठल्या तरी आयुष्यात, कोणाला मुलांच्या आहेत, कोणाला रिलेशनशिपच्या आहेत, कोणाला पैशाच्या आहेत. ही मागच्या जन्मीची कर्मच आहेत ही. मग कर्माचं फळ हे घ्यावंच लागतं. मग काय केलं पाहिजे ना आपण? आता या आयुष्यात जर काही चांगली कर्म केली तर कर्माचा बॅलन्स होणार आहे. म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इक्वल तर व्हायला पाहिजे. तर त्या निगेटिव्ह कर्मांचे जे भोग आहेत ते संपणार आहेत. आणि पॉझिटिव्ह जर जास्त केले तर आपला जो पुढचा जन्म येणार आहे त्याच्यात दुःखच राहणार नाहीये ना आपल्याला. म्हणून जर चांगली कर्म आपण केली तर त्याचे फळ हे चांगले मिळणारच आहे. आणि स्वामी इथे म्हणतात की जसं चांगले कर्म, उत्तम कर्म करणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार कर्माचे फळ तात्काळ मिळवून देतो. म्हणूनच आपल्याला इथे दिसतं, ज्या वेळेला आपण दुसऱ्यांसाठी काही काम करतो त्यावेळेला आपल्याला फळ तात्काळ मिळतं. हे रिझल्ट आहेत आपल्या पुढं. सुजाता मॅडमचं बघा, घेतला डिसिजन, काय झालं? करायला घेतलं, काय झालं? सगळ्यांचंच तसं आहे. तुम्ही दुसऱ्यांसाठी पुढं या, काही करा, बघा रिझल्ट येतात की नाही. तर हेच आहे. ठीक आहे मॅडम, घ्या पुढे. माझी आदी गुरु स्वरूप आहे. हां. माझे आदी गुरु स्वरूप आहे. माता पिता, धनदौलत यांचे हक्कदार मुले असतात. त्याचप्रमाणे गुरूंच्या तपोशक्तीचे त्यांचे शिष्य वारसदार असतात. भगवान कृष्णाने गीतेत सुद्धा सांगितले आहे की मानवाला कर्म करणे अनिवार्य आहे. म्हणजे कर्म हे केलंच पाहिजे. तुम्ही काही करून शांत बसू शकत नाही. तुम्हाला योग्य कर्म हे निवडावंच लागेल आणि ते करायला सुरुवात ही केलीच पाहिजे. श्री दत्तात्रेयांप्रमाणे मी सुद्धा सुलभ प्राप्त दैवत आहे. इतर देवदेवता भक्तांनी केलेल्या तपश्चर्येवर संतुष्ट होऊन त्यांना वर प्रदान करतात. गुरुस्वरूप असलेले श्री दत्तात्रेय त्यांच्या शिष्यांच्या वर प्राप्त करण्याच्या मार्गातील अडचणी आणि दुष्ट शक्तींना आपल्या तपोबलाने दूर करतात. ते अनुग्रह करणारे परम कारुण्यमूर्ती स्वरूप आहे. आजोबा मला स्मरण करताच प्रसन्न होणारे दैवत असे म्हणतात. सर्वांचे मूळ असलेले गुरुरूप मीच आहे. हे महान करुणेचे अवतरित झालेले परम गुरुतत्व स्वरूप असल्याने या अवताराला समाप्ती नाही. माझ्या भक्तांच्या हाकेला मी तात्काळ साथ देतो. माझ्या भक्तांची हाक केव्हा येते याची मी वाटच पाहत असतो. साधकांनी माझ्याकडे एक पाऊल टाकले तर मी त्यांच्याकडे 100 पावले चालून जातो. आपल्या डोळ्यांच्या पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांची काळजी घेतात त्याप्रमाणे मी माझ्या भक्तांची काळजी घेऊन त्यांना त्यांच्या संकटातून अडचणीतून सोडवतो आणि ही माझी सहज प्रवृत्ती आहे. श्रीपाद प्रभूच्या या वक्तव्यानंतर मी त्यांना प्रश्न केला, हे महागुरो, मी सोमलता आणि सोमयागाबद्दल अनेकांकडून ऐकले आहे. कृपा करून यावर विवरण करून सांगावे. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, सोमलता ही संजीवनी वनस्पती आहे असे म्हणतात. तुला ती पाहायची आहे का? मी होकारार्थी मान हलवली. तात्काळ श्रीपाद प्रभूंच्या हातात संजीवनी वेल प्रकट झाली. त्यांनी ती मला मोठ्या सन्मानाने दिली. तो त्यांचा दिव्य प्रसाद माझ्या पूजा मंदिरात जपून ठेवला आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, ही संजीवनी वनस्पती हिमालयातील पर्वतश्रेष्ठीत, काश्मीरमधील मानस सरोवराजवळ, सिंधू नदीच्या उगमस्थानाजवळ, मल्लिकार्जुन प्रभूंचा नित्य निवास असलेल्या श्रीशैलम पर्वतावर, सह्याद्री, महेंद्र देवगिरी, विंध्य पर्वत श्रेणी, बदरी अरण्य प्रांतात मिळते. या मुळीच्या प्रभावाने लक्ष्मणाची मूर्छा दूर झाली होती. या वनस्पतीच्या सेवनाने अनेक असाध्य रोग बरे होतात. लेपाने आकाशगमन सिद्धी प्राप्त झाल्यासारखे वाटते. सेवनाने हाडांना बळकटी येते, नेत्रक्रांती वाढते, श्रवण शक्ती सुधारते. या मुळीच्या प्रभावाने अग्निभय, जलभय आणि विषभय दूर होते. या मूलिकेमुळे अष्टसिद्धी प्राप्त होतात. या संजीवनीच्या झाडाला शुक्ल पक्षाच्या सुरुवातीपासून रोज एक एक पान घेऊन
पौर्णिमेपर्यंत 15 पाने येतात आणि कृष्ण पक्षाची सुरुवात होताच प्रत्येक दिवशी एक एक पान गळून पडते आणि अमावस्येला झाड वाळून जाते. त्या वाळलेल्या झाडाची एक फांदी रात्री पाण्यात भिजवून ठेवल्यास त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो. अशी प्रभावी संजीवनी वनस्पती आहे. सह्याद्री पर्वतश्रेणी भीमाशंकर पर्वताजवळ क्रूर मृग या संजीवनी मुळीचे रक्षण करतात. अमावस्येच्या रात्री सुद्धा दिव्य कांतीने चमकणारी संजीवनी मुळी शोधणे सोपे होते. त्या अमावस्येच्या रात्री जर शोधायला गेलं तर ती चमकत असल्यामुळं ती संजीवनी मुळी सापडणं सोपं होतं. तर इथं पुढं श्रीपाद प्रभू म्हणाले, हे गुरुचरणा, याप्रमाणे 24 प्रकारच्या दिव्य औषधीच्या मुळी आहेत. संजीवनी प्रमाणात पुढच्या ह्या 24 मुळी आहेत. त्या सर्व अत्यंत पवित्र आहेत. त्याचा आश्रय देवता शक्ती घेतात. पवित्र अशा वेद मंत्रांचा उच्चार करीत अत्यंत विनम्र भावाने त्या मुळी तोडल्या पाहिजेत. त्या 24 औषधी मूलिका पुढे आहेत. हा, आता इथे 24 मला हे प्रकारच्या. सांगायचंय की या वनस्पती का फायदा देतात ते सांगायचंय. प्रत्येकाने एक एक कर्म स्वीकारलेला असतं, दुसऱ्यांच्यासाठी सेवा करायची. मग हे सुद्धा जीव आहेत, लक्षात घ्या. वनस्पती सुद्धा जीव आहेत. जसं आपल्या मानवाला आपण जर प्राणी बघितलं तर कुत्रा. कुत्रा हा मानव जन्माला यायच्या आधीची त्याची स्टेज आहे प्राणी मात्रात. कुत्रे आपल्या जवळ असतात आणि त्यांचा पुढचा जन्म मानवाचा असतो. म्हणून कुत्रे बघा आपल्याला किती रक्षण करतात, मालकाचं किती हे घेतात, प्रेम करतात. आणि कुत्रे ज्यांच्या घरी आहेत त्यांनी मला सांगावं आज ग्रुपवर की आपले जे इमोशन्स असतात ते कुत्रे सुद्धा ऍब्सॉर्ब करतात. म्हणजे आपण जर दुःखी असेल तर कुत्रा आपला दुःखी होतो, आपला आनंद असेल तर कुत्रे ते आनंदी होतात. घरात डेथ झालीये, शेजारी डेथ झालीये, तर कुत्र्यांना बघा, तर हे सगळे इमोशन्स खेचणारे कुत्रे आहेत. मांजर बघा, आपल्या अर्चना मॅडमची मांजर आपल्या कार्यक्रमाला पहाटेच्या ध्यानाला घेऊन बसतात. बरोबर माझा आवाज ऐकली की ती येते असं मॅडमचं म्हणणं आहे. तर मांजरीचं काय असतं, मांजर सुद्धा आपण पाळतो, आपल्या जवळ असते. तर मांजर इमोशन्स नाही कॅच करत, पण ती आपलं हे कॅच करते. काय म्हणायचं ते, आपला ऊर्जा जो असतो की नाही, ऊर्जा आपली चांगली असेल तर ती पण चांगल्या ऊर्जेला येते. आपली वाईट असेल तर तिला ती ऊर्जा कळते. म्हणजे हे आपले कंपॅनियनशिप आहे. तशाच वनस्पती आहेत. आता या ज्या स्वामींनी वनस्पती म्हटल्या त्यांनी ती कर्म स्वीकारली की आम्ही दुसऱ्यांचे रोग हरण करणार, आम्ही दुसऱ्यांसाठी चांगलं कार्य करणार, म्हणजे हे कर्मातनं पुढे येतील आणि प्राणी जन्माला येतील. लक्षात घ्या, आध्यात्मिक विकासासाठी दुसऱ्यांची सेवा करावीच लागते. मग ह्या वनस्पती आपल्यासाठी रोग दूर का करतात, की त्यांना चांगलं कर्म करायचे, त्यांनाही पुढच्या अंशाला जायचे, पुढच्या विकासाला जायचे. प्रत्येक जीव जिथे आहे तिथे चेतना आहे. प्रत्येकाला, निर्जीव वस्तूंना सुद्धा चेतना आहे. आणि जिथे चेतना आहे त्यांना चेतनेचा प्रवास करावासा वाटतो. आणि मनुष्य जन्मातच हा चेतनेचा विकास जास्तीत जास्त होऊ शकतो. म्हणून मनुष्य जन्म खूप हजारो जन्मानंतर मिळतो आपल्याला. आणि आपण आता या जन्मात, मनुष्य जन्मात आहोत, तोही आपल्या कितीतरी 100 हजार नाही, कितीतरी 100 जन्म घेऊन आज आपण या जन्मात आहोत. म्हणून आपल्याकडनं सुंदर कार्य होणार आहे पृथ्वीसाठी, प्लॅनेटसाठी. म्हणून जेवढ्या लवकर आपण ते करू, जेवढ्या लवकर स्वीकारू, तेवढे आपण छान 5व्या यामात जाणार आहोत. नाही तर मॅडमनी मगाशी सर्कल धरलं, वर्तुळ धरलं, तिथून किती पुढे सरकणार हा प्रश्न आहे. किती थोडं पुढे सरकणार का 5व्या यामात पृथ्वीसोबत राहणार. तर या वनस्पतींनी ते कार्य घेतलंय. म्हणजे दत्तावधूतांची जर पुस्तकं वाचायला घ्यायचीच, आता एकाला कोणाला तरी दिले वाचेल, मॅडमनाच दिले ना. हा, माझ्याकडेच आहे. हा, तर त्याच्यामध्ये दत्तावधूत म्हणतात की ह्या ज्या वनस्पतींमध्ये जे जीव आहेत ना, आत्मे आहेत, आत्मे, ते देवदेवतांची सुद्धा आत्मे आहेत. आणि पर्टिक्युलरली आत्ता या असेन्शनसाठी भरपूर देवदेवता खाली आल्यात आणि वनस्पतींमध्ये राहतायत, दगडांमध्ये राहतायत, आपल्याला बघतायत, आपल्याला ऊर्जा देतायत, आपल्याला प्रेम देतायत. म्हणूनच घाण करायची नाही वनस्पतींजवळ. मग तिथे हे आत्मे आहेत आणि मग आपण त्यांना तोडलं
की मग हे आत्म्यांचं काय होणार आहे. म्हणून आपल्याला इजा होते. साधा औदुंबरचा वृक्ष काढा किंवा पिंपळाचा वृक्ष हो. काढा, जीवनात काय होतंय बघा. मग स्वामींनी ही जी वनस्पतींची दिलेली आहे त्यांनी ते कर्म घेतली आहेत. आम्ही ही सेवा करतो, आम्ही आरोग्य सुधारतो आणि आम्हाला पुढे जायचंय. देवतांचे आत्मे आहेत, सोल आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे आंब्याच्या वृक्षाला महत्व आहे, अशोकाच्या वृक्षाला महत्व आहे. आणि आपल्या परंपरेतच हे आहेत, तत्व आहेत त्याच्यात. देवदेवता म्हणजे देवतांची तत्व आहेत. म्हणून तर आपण पंचतत्वांची झाडं लावतो. पंचतत्व उद्यान केलंय इथे ज्ञानकुंजमध्ये. उद्यान म्हणजे ती झाडं लावलेली आहेत. तर हे सगळं मला सांगायचं होतं. हा मॅडम, पुढे या. तर या 24 औषधींच्या मूलिकांची नावं खाली दिलेली आहेत. यातले 2-3 आपल्या ऐकण्यातले आहेत, बाकीचे नाहीयेत, परंतु आपल्या सगळ्यांना हे ज्ञान असावं म्हणून समजून घ्या. पहिली आहे, ते सोम नाव आहे त्या मूलिकेचं, त्या औषधी मुळीचं नाव सोम आहे. दुसरी महासोम, तिसरी चंद्र, चौथी अंशुमान, पाचवी मंजुवान, सहा रजित प्रभू, सात दुर्वा. आता दुर्वा हे आपण कॉमन वापरतो सगळेजण, त्यामुळे ही परिचित आहे. कनियान, 8 नंबर कनियान, 9 श्वेतान, 10 कनकप्रभा. ही कनकप्रभा पण आपण आयुर्वेदिक औषधीमध्ये नाव वाचलेलं मला आठवतंय. ही एक मूलिका. 11 प्रतानवान, 12 लालवृत्त, 13 करधीर, 14 अंशवान, 15 स्वयंप्रभा, 16 रुद्राक्ष. रुद्राक्ष एक सर्वांना परिचित आहे. 17 गायत्री, 18 ऐष्टम, 19 पावत, 20 जगत, 21 शाकर, 22 अनिष्टम, 23 रैक्त आणि 24 त्रिपाद गायत्री. या अशा 24 औषधी मुळी आहेत संजीवनी वनस्पतीप्रमाणे. म्हणजे आपल्याला इतर कुठल्या माहित नसल्या तरी दुर्वा ह्या सहज सुलभ आपल्याला नेहमी मिळणारे असतात. जर आपल्याला माहित झालंय तर ह्या दुर्वा या वनस्पतीचा आपण त्याचे उपयोग बघून तिचा वापर आपण नक्की केला पाहिजे. आणि मग आता मी जे आत्मे म्हटले वनस्पतींमध्ये, मग आता तुम्हाला लक्षात येईल शिबिरामध्ये, आता 25ला जे शिबिर होतंय तिथे मी का घातले नक्षत्र उद्यान सेवा, हे तुमच्या लक्षात येईल. काही लोक म्हणतात की मॅडम मी आम्ही लावतो. प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला विचारलं की तुमचं नक्षत्र वृक्ष कोणता आहे ते हा. बघून प्रत्येकाने सांगा. तर शिबिरामध्ये ज्यांनी नावं दिली त्यांना नक्षत्र झाड आम्ही सगळ्यांनी शोधून प्रत्येकाने आपली आपली नावं दिलेली आहेत. तर त्याची त्याची सेवा सेवा करायला सांगणार आहे मी, शेड्यूल सेवा करून दिलेलं आहे इथे. करण्यासाठी म्हणजे तिथं जाऊन त्या शिबिरामध्ये त्या प्रत्येक झाडाची सेवा करायची हा प्लॅन मॅडमचा आधीच आहे. म्हणजे हे आम्ही पोस्ट करून बरेच दिवस झाले नाही, की हे आपल्याला माहिती आहे, हे पण मला मला हे सगळं माहिती आहे हा जीव त्या वनस्पतीमध्ये. पण ती माहिती पण आपल्या आता बरोबर आमच्या समोर आली. आणि इतकं डिटेल नक्षत्र उद्यानाचं महत्व नाही माहिती. पण आता सुलक्षणा मॅडमनाच विचारू, त्या म्हणतात मी कोर्स घेते. आपण आलं की हम्म, थोडं महत्व विचारू, पण कुठंतरी अंतर्गत वाटतंय ना, हे नक्षत्र हम्म. उद्यान प्लॅनची सेवा केली पाहिजे. अर्ध त्यामुळे प्रकारे शिबिरातील आपलं. लोक त्यांच्या हा. त्यांच्या नक्षत्र वृक्षांची सेवा करणार आहेत आणि त्याचं भाग्य या शिबिरातल्या लोकांना आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. शारदा मॅडम म्हणतायत स्वयंप्रभा सुद्धा आयुर्वेदिक हो, दुकानात मिळते. मिळते. स्वयंप्रभा एक नाव ऐकण्यात आहे. कनकप्रभा, स्वयंप्रभा. ऍक्च्युली प्रत्येक वनस्पतींना ना स्पंदन आहेत, लक्षात घ्या. आपण जे म्हणतो ना हो. ऊर्जा, ऑरा, तर प्रत्येक झाडाला हा ऑरा आहे आणि त्यातून स्पंदनं निघतात. आणि तुम्हाला सांगू, पिरामिडच्या इथे पांढरा हे रुई उगवलाय, स्वतःहून हा, स्वयंभू. हा. इथे हे मंगनला सुद्धा आता आहे की नाही मला बघावं लागेल. तर हे वृक्षांमधनं जी स्पंदनं निघतात ती महत्वाची आहे. आणि मी याचा अभ्यास करून पिरॅमिड परिसरात ते वृक्ष लावलेले आहेत. ज्या त्या कॉर्नरला, ज्या त्या दिशांनाही मी झाडं लावली आहेत. याचा अभ्यास करून रुद्राक्ष कुठं लावायचा, हेमांगनला लावलाय, पिरॅमिडला लावलंय, हे सगळं महत्व मला जाणतेच आहे मी. ही वृक्षात स्पंदन आहे, तारा आहेत. इवन तुम्ही हेमांगनचं आलात तर तुम्हाला लगेच तिथे ते काटेरी काय म्हणतात, श्यामली का काय नाव मला आठवत नाहीत बघा, ते लावलेले आहे.
त्या वृक्षाचं महत्व असं आहे की संपूर्ण घरात आपण ज्या वेळेला बाहेर पडतो, घरात आतमध्ये येतो, त्यावेळेला पूर्ण आपली निगेटिव्ह व्हायब्रेशन खेचून घेते ती वनस्पती. मग काटेरी असून मी हं. दारात लावली आहे. तर आणि नको त्या ठिकाणी तुम्ही वनस्पती लावल्या ना, तुमच्या त्रासाला, तुमच्या ज्या काही गोष्टी निगेटिव्ह आहेत त्याला त्या वनस्पती सुद्धा कारणीभूत आहेत. पिंपळ हा, कधीही पिंपळ कधी वास्तुशास्त्रामध्ये पिंपळ कधीही काही घरासमोर लावायचा नाहीये. हे जाणून बुजून आपण लावलं पाहिजे. उगाचच वनस्पती आणायच्या कुठेही लावायच्या हे चुकीचं आहे. घ्या मॅडम, शेवटचा पॅरेग्राफ राहिलाय. हा हा घेऊ का इकडचं 21वा अध्यायातलं जरा? नको नको, दुसरा अध्याय नको, 5 वाजून गेले ना, 5:15 झाले. इथलं काही महत्वाचं आहे का? नाहीये का एवढा? या महापुरुषाला लीला अद्भुत असतील. पीठिका पूरम स्थूल दृष्टीने पाहिल्यास एक आहे आणि सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास वेगळे आहे. ते सुवर्ण पीठिका पूरम हे माझ्या शरीरास वेढून तेजोवलय सुप्रतिष्ठित आहे. सुवर्ण पीठिका पूरम म्हणजे काही वेगळं ठिकाण आहे का नाही मॅडम? नाही, पीठिकापुरमलाच सुवर्ण तेच पीठिकापुरम असं तेच म्हणलेलं आहे. पीठिकापुरम, हा ते माझ्या हा. शरीरास वेढून तेजोवले सुप्रतीत. कोणत्याही योगातील, कोणत्याही देशातील, कोणत्याही काळातील व्यक्ती असो, माझ्या नेत्रकटाक्षाने त्याचे चैतन्य सुवर्ण पीठिकापुरात सुप्रतिष्ठित होते. हा योगदृष्टी असणाऱ्या भक्तांना कळणारा विषय आहे. लक्षात घ्या. म्हणजे हे काय पीठिका पुरम आणि याचे त्याचे महत्व नाहीयेत. मी तुम्हाला हम्म. सांगणार आहे पीठिका पुरम, मला अजून इतकं माहिती नाहीये. पण हे जे पीठिका पुरम वर्णन आलंय, एकदा तरी जावं आणि आता ही 1-2 वाक्य, याचे अर्थ दिसतात तसे नाहीयेत. त्याचेही अर्थ वेगळे आहेत. लक्षात घ्या. तर हे सगळं बघूयात आता मॅडम, पुढे. पीठिकापुरम हे नावच मला खूप आवडलं. हा. आणि पीठिकापुरम या नावामध्ये अ, ते हिंदी असल्यामुळे पीठ ह्या शब्दाचा जास्त उल्लेख होतो. हो. आणि पीठ म्हणजे पाठ. आणि पाठीच्या करेक्ट. कण्यामध्ये, मणक्यामध्ये सर्व आपले चक्र आणि देवदेवता आहेत आणि कुंडलिनी शक्ती आहे. आणि त्या कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याशिवाय हे आपण परममहातत्वापर्यंत पोहोचू शकणार नाही. चला आणि सगळ्यांनी तेच टाळ्या वाजवा सुजाता मॅडमला. मस्त. बरोबर, परफेक्ट. टाळ्या वाजवा अनम्यूट करून सगळ्यांनी. बघा मॅडमने किती छान सांगितलं. हेच आहे पीठिका पुरम. आपण बसतो तेच जात. पीठिकापुरम. आपण बसतो जात. आपण काय केलं पाहिजे? आपण ध्यानाला बसलं पाहिजे. हात करते. आणि ते स्वामींनी म्हटलंय चक्क. बघा मी वाचते. स्वामींनी म्हटलंय बघा, पीठिका पूरम स्थूल दृष्टीने पाहिल्यास एक, म्हणजे आता मॅडमनी सांगितलं, आता तुम्हाला कळेल. पीठिका पूरम स्थूल दृष्टीने पाहिल्यास एक आहे आणि सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास वेगळे आहे. वेगळ्या. सूक्ष्म दृष्टीने म्हणजे काय? आपला लेअरच आहे ना तो शरीराचा, सूक्ष्म शरीर. आणि ते आता कसं आहे, मी हे वाचलंच नाही ना, म्हणून मला वाटत होते वेगळे वेगळे. तेच सुवर्ण पीठिका पूरम हे माझ्या शरीरास वेडून, बघा परफेक्ट. आता कळेल तुम्हाला. बरोबर. इथे लिहिलंच आहे ते. हम्म. तेच हम्म. सुवर्ण पीठिका पूरम ते माझ्या शरीरास वेढून तेजोवलय सुप्रतिष्ठित आहे. आता सुप्रतिष्ठित. शरीरास वेढून तेजोवलय काय तर चक्रांचेच लेअर, चक्रांचेच वलय. आता बघा पुढे. कोणत्याही योगातील, कोणत्याही देशातील, कोणत्याही काळातील व्यक्ती असो, माझ्या नेत्र कटाक्षाने त्याचे चैतन्य म्हणजे काय? कुठेही बसा ध्यानाला, कुठल्याही जगातला असू दे, कुठल्याही पंथातला असू दे, कोणत्याही काळातला, माझ्या नेत्र कटाक्षाने म्हणजे या चक्रावर ते हे केल्याने त्याचे चैतन्य, चैतन्य म्हणजे ती ऊर्जाच आहे ना वर वाहणारी, चैतन्य सुवर्ण पीठिका पुरात सुप्रतिष्ठित होते. म्हणजेच त्या जो स्तंभ आहे पाठीचा कणा, त्यातून वाहू लागते माझ्या नेत्र कटाक्षाने. म्हणजे हे जर जाणून घेतलं आपल्या पाठीच्या कण्यात काय आहे, ते जर आपण ते पीठिका पूरमला मानलं, तर हे सगळं होणार आहे. आणि सुप्रतिष्ठित होते म्हणजे इथे आपलं चीज होणार आहे, महान होणार आहे. हा योगदृष्टी असणाऱ्या भक्तांना कळणारा विषय आहे. किती ज्ञान आपल्याला मिळतंय बघा. मॅडमनी किती व्यवस्थित सांगितलं. सुवर्ण पीठिका पुरातून जीवन चैतन्याला स्थान संपादन करून घेणारे सारे भक्त धन्य आहेत.
आपण किती धन्य आहोत बघा. सुवर्ण पीठिका पूरमला आपण जातोय. आपण पीठिकापूरला नाही जात रोज, आपण सुवर्ण पीठिकापुराला रोज जातोय. पाटे उठून ओंकार ध्यानातून सुवर्ण पीठिकापुरातून जीवन चैतन्याला स्थान संपादन करून घेणारे सारे भक्त धन्य आहे. त्यांना आम्ही पित्या समान जन्मांतरीत सांभाळीत राहील, जन्मांतरीत. आणि हेच सगळं या दीक्षेचं सुद्धा आहे बरं. हे जे दीक्षा आहे दत्त संप्रदायातली, त्यामुळे हे होतं. किती महान होत आहे याचं तुम्हाला बऱ्याच जणांना व्हॅल्यू कळत नाही हो. ती व्हॅल्यू कळली पाहिजे. छान. वशिष्ठ ऋषींचा अंश असलेला एक भाग, एक भक्त माझ्या संस्थानात पुजारी म्हणून येईल. आता अजून मला एक सांगायचंय की हे का आले पृथ्वीवर. साईबाबा आले, दत्तात्रयांचे अवतार आले, हे सगळ्या लोकांना हेच ज्ञान द्यायला आले. इथे चमत्कार केल्याशिवाय कोणी मानत नाही, कोणी जवळ येत नाही. आता तुम्हाला फायदे होतात म्हणून तुम्ही मानताय मी काय बोलते ते. समजा फायदे मिळाले नाही. मी पिठापूरला, आता कोणी काय लिहिलंय चॅटबॉक्स मध्ये जरा बघू. हं, अहो तुम्हाला हे जे विश्लेषण आहे ना, ते कुठंच मिळणार नाही. मी चॅलेंज देते. हजारो वेळा पारायण झालेले सुद्धा तुम्हाला हे भेदरस्य करणार नाहीत. काय मॅडम? बरोबर. हा, समजून घ्यायलाच मला समजणारच सांगा नाही हे. ना, कोणीही सांगा. आजच शारदा मॅडमचं हे आहे, किती वेळा वाचलं पण हे नाही कधी कळलं. मी त्या आणि नावावरूनच हे शारदा झालं. मॅडम तर आपल्यासारखे आहेत. पण जे पारायण करतात ना, पारायण, मला दाखवा एक तरी व्हिडिओ असा. आणि थांबा जरा, मी बंद करते. उगाच आपल्याला काही कॉम्पिटिशन नाही करायची. तर मी रेकॉर्ड यूज करेल. त्या आईने बोला. हा, दीपाली मॅडम बोला. आज आम्ही तुम्हाला प्रेम प्रकाश दिला ध्यानानंतर, माझं झालं हो तर तुम्हाला काही जाणवलं का? साधारण 5:30ला, 5:45ला, आज 5:45 वाजले होते. हो मॅडम, माझी झोप पण आज रात्री चांगली झाली आणि अलार्म 5:30चा म्हणजे 4:30चा आता उठलीच नाहीये ना ह्या आठवड्यात. हम्म. 5:30ला जेव्हा एकदम उठले ना तेव्हा एकदम म्हणजे वेगळंच शांत, जे डोकं असं भणभणत होतं इतके दिवसात ते एकदम एनर्जी म्हणजे मला अशी जाणवली ती की हम्म. मला मिळते ब्लेसिंग म्हणून. छान. म्हणजे शांत वाटलं बघा. प्रकाशाने प्रेमाने काय होतं ते तुम्हाला घरातही प्रयोग करून बघायला सांगितलेत. तर हे 101% पोचणारच आहे. प्रकाश काम करणारच आहे, लक्षात घ्या. आणि हेच तुम्हाला दाखवून द्यायचंय. आणि मग जानेवारीचा कोर्स लॉन्च करायचा आहे. मग त्या प्रकाशाचे जे टेक्निक्स आहेत ते मॅजिक करणार आहेत. अजून फास्ट मॅजिक होणार आहे. त्यासाठी जे आत्ता टेक्निक करतील, अनुभव सांगतील, त्यांनाच माझा कोर्स करायला मिळणार आहे. सगळ्यांना मिळणार नाही, हे लक्षात घ्या. मी लवकरच जानेवारीत पुस्तक वाचन करत आहे. प्रकाशाच्या वाटेवर तेच घेत आहे. प्रकाशाचं महत्त्व त्याच्यातनं कळेल. आणि मग पुन्हा एकदा कळेल या दत्तचरित्रामृतासारखं की आपण काय करत आहोत, आपल्याला ही ऊर्जा कशी गाईड करतेय. आणि सोल ग्रुपमधनं जे काम करत आहेत किंवा ग्रुप आपण जे करतोय ते काय चमत्कार करणार आहे हे या प्रकाशाच्या वाटेवरून कळेल. ते वाचताना मला सुद्धा जाणवलं की खूपच छान सोल फॅमिली मेंबर ग्रुपने आपण करतोय. हा प्रकाश जो डिव्हाइन प्रकाश आहे ना, त्यामुळं मंगलधेनला एकटीला नाही मिळणार तो. 9 मेंटॉर आहेत, त्या 9 मेंटॉरला मिळणार आहे तो. आणि सोल फॅमिली ग्रुप मधल्या सगळ्यांना मिळणार आहे आणि मल्टिप्लाय होणार आहे तो. इतका चमत्कार या प्रकाशात, त्यामुळे मी पहिल्यांदा घेणार आहे. ते सगळ्यांना मिळणार आहे. ज्ञानगंगा प्रकाशाच्या वाटेवर. त्याच्यानंतर मी अजून एक पुस्तक घेणार आहे. त्याच्यातून तुम्हाला सगळं कळेल. हे जे आपण डिस्कस करतोय ते किती अमूल्य डिस्कस करतोय. पेशी कशा बदलणार आहेत, आपले डीएनए कसे ऍक्टिव्हेट होणार आहे, आपल्याला सगळे बदल जे हे लाईट क्वेश्चन्स वाढवण्यासाठी आज जगभर हजारोच्या हजारो लोक भरून 20,000, 25,000, 30,000 भरून लाईट क्वेश्चन वाढवत आहेत, डीएनए ऍक्टिव्हेट करतायत. ते तुम्हाला केवळ या ज्ञान मिळतंय. आणि तुम्ही जे काय करताय त्यांनी हे सगळ्या गोष्टी आपोआप घडणार आहेत. हे पुस्तक मी घेणार आहे. ते बिलीपचं परवा टाकलं होतं ते. हे 2 पुस्तकांचा कार्यक्रम सगळ्यांना करायला मिळणार आहे. त्यानंतर माझा जो कोर्स लॉन्च होणार आहे
त्या कोर्स लॉन्चला मात्र निवडक लोकांनाच मिळणार आहे, जे हे प्रकाशाचे टेक्निक करतायत, अनुभव सांगतायत, प्रश्नांची उत्तरं देत आहेत त्यांना. आणि कोणी नोट्स लिहिल्या, सारांश लेखन लिहिल्या, मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन, एक दोनच नाव आली आहेत. मॅडम मी वाचू का प्रकाशाच्या वाटेवर? नाही 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 नाही, मलाच ते वाचायचंय. कारण वाचन नाही करायचंय आपल्याला, आपल्याला विश्लेषण करायचंय. मला त्या गोष्टींवर बोलायचंय, प्रत्येक महत्वाच्या गोष्टींवर. त्यामुळे मीच ते घेणार आहे. तुम्ही दुसरं ठरवू शकता मॅडम. मॅडम मला थोडं बोलायचं बोलू हा का? बोला बोला. हा मॅडम तुम्ही 9 तारखेला ध्यानात नंतर हे सांगितलं होतं की सगळ्यांनी अवयवांना स्वतःच्या कुरवळून हो अवयवांना हे हो द्या, म्हणजे कृतज्ञता व्यक्त करा, त्यांना प्रकाश द्या, हे सगळं सांगितलं होतं. आणि 8 तारखेलाच मी हे सगळं म्हणजे अगदी मनात तुम्ही सांगितलं तसंच मी केलं एकदम. आणि 9 तारखेला तुम्ही हे सगळं परत सांगितलं. आणि मला म्हणजे नेहमी असं आता अनुभव येतो की मी मला जे होतं ते तुम्ही लगेच मग सांगत असता म्हणजे. ते आणि आहे, आपण कनेक्टेड आहोतच आहे ना. हा आणि लव्ह लाईटचा पण मी तुम्हाला अर्थ म्हणजे मॅडम असाच आहे का, म्हणजे मला असं वाटत होतं की लव्ह लाईट देणे म्हणजे ब्लेसिंग देणे, एखाद्याचं चांगलं व्हावं, त्याला चांगलं हे करावं, म्हणजे आपल्या मनातून खूप चांगल्या भावना त्याच्यासाठी व्यक्त कराव्यात, असं आहे का असं विचारणार होते. आणि नाही मग तुम्ही मग दुसऱ्या दिवशी ते सांगणार, तर ते तसंच सांगितलं म्हणजे. नाही 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 नाही, म्हणजे तसं असं. नाहीये. भावना एक आहे, ब्लेसिंग एक आहे, पण अजून प्रकाश म्हणजे प्रकाशच घ्यायचा आहे आणि द्यायचा आहे. प्रकाशाला कनेक्ट करतोय जे ध्यान आपण, तो पांढरा प्रकाश अच्छा. हायर सोर्स कडनं घ्यायचा आहे. पांढरे झोतच्या अच्छा. झोत दिसले पाहिजे, तो घ्यायचा आहे, मग द्यायचा आहे, हृदयातून वाईड करायचं आहे. हे ते टेक्निक आहे. आणि हे मी ठीक आहे सगळं मॅडम. डिटेल सांगितले. मी पिरामिड मध्ये बसले, पिरामिड मध्ये मला कसा प्रकाश दिसतोय, हो आणि हो. त्या अंजली मॅडमचा चेहरा किती तेजस्वी झाला होता त्या दिवशी. मी समोर बसलेले बसले डोळे बंद केले की पिरामिडला वेगळ्या प्रकाश किरण सगळी वेगळ्या आकारात आली. मी बघतीये समोरच्या सगळ्या खाली बसलेल्या लोकांवर तो प्रकाश येतोय, आणि हे मी बघतीये डोळे झाकलेल्याने. आणि नंतर परवा मी एकटी ध्यान करताना त्याच स्वरूपात प्रकाश दिसला. आणि इतर वेळेला मी जेव्हा हे प्रकाश बघते, तुम्हाला देते, त्यावेळेला तो वेगळाच असतो. पिरामिड मध्ये दोन्ही दिसला तो वेगळाच होता. आणि नंतर कलर कसा झालाय टोपीला बघितलं तर ते आरे आहेत, आरे. सेम तसाच मला प्रकाश दिसतोय. आता ते सगळं शोधायचंय मला, ते स्ट्रक्चर का झालं तसं, ते प्रकाश तसा येतोय, हे सगळं मी खोदून काढणार आहे. हे सुद्धा सगळं माझे मेसेज वाचा, इतकं ज्ञान तुम्हाला कुठं मिळणार नाही. मेसेज व्हॉइस क्लिप सोडू नका ते. तर हे मी सांगितलं. तर हे जे प्रकाश आहे, तेच या प्रकाशाच्या वाटेवर संपूर्ण सप्त ऋषींनी करून घेतलेले आहेत, प्रकाश देऊन देऊन. तर हे सगळं सत्य त्या पुस्तकातनं मिळतं. आणि हे आपल्याला प्रकाश हे अशा पद्धतीने द्यायचं आहे. प्रकाश म्हणजे प्रेम, प्रकाश म्हणजे ब्लेसिंग, भावना हे आहेच आहे. पण भावना आपण हजार वेळा करून झाल्या. आपण लाईट बिंग मध्ये प्रकाश केव्हा कितीतरी वेळात गेले. मी सगळा युरोप फिरले, मी सगळे कंट्रीज फिरले, मी सगळे नॉर्थ इंडिया फिरले, साऊथ इंडिया फिरले. मी सगळीकडे हेच काम केलंय. आणि माझ्याकडनं ती कामगिरी झालेली आहे, हे पण तुम्हाला महत्व सगळं सांगितलं. आंतरदेशीय इंटरनॅशनल लेव्हलवर ज्या ज्या वेळेला लोक गेली, त्या त्या वेळेला मी गेली आहे. इवन मोदीजींनी पण त्यावेळेला नंतर टूर केली आहे. ते सगळं महत्व मी बोलून झाले. त्यावेळेला मी प्रकाश देतच होते आणि तुम्हालाही शिकवलं होतं, आणि लाईट बिंग देतच होते. लाईट बिंग ग्रुपवर हे सगळं चालूच होतं. पण हे प्रकाश देणं म्हणजे आपण नुसता देत होतो. आता आपण शिकलो घ्यायचं. आधी आपल्याला घ्यायचा आहे सोर्सला कनेक्ट होऊन, आणि मग द्यायचा आहे. तर हा फरक आहे थोडासा. तर हे तुम्ही थोडंसं आता जॉब करताय त्यामुळे जास्त वेळ होत नसेल तुम्हाला ऐकायला वाचायला, पण माझे हो मॅडम, ते नाही तुम्ही इकडे गेला होता ना मॅडम, त्या ह्याला कुठे ते मला नाव आठवत नाही, पण तुम्ही आम्हाला सगळ्यांना कनेक्ट व्हायला सांगितलं होतं तेव्हा. ते तर सगळ्या तुम्ही ठिकाणी हा तुमच्याकडनं पण मी हा करून घेतलेलं आहे. हा त्यामुळेच तेव्हा आपली होतं. अमूल्य कामगिरी होत आहे. लक्षात हा घ्या, हा. आपल्याकडनं जे जे मला साथ देत आहेत, जे जे करतायत, त्यांच्याकडनं अमूल्य कामगिरी होत आहे. आणि ह्याचं महत्व तुम्हाला नंतर कळणार आहे. आता जेव्हा जग सैरावैरा धावायला लागेल ना, तेव्हा तुमच्या लक्षात बऱ्याच गोष्टी येणार आहेत. आता बरंच लोक अजून प्रॉब्लेम घेऊन बसलेत. बऱ्याच लोकांना 10 वेळेस सांगावं लागतंय मला, अरे तुमचे विचार बदला.
अरे पुढचा माणूस तसा वागतोय म्हणजे तुम्ही तसं वागताय. पर्टिक्युलरली आपले रिलेशन्स, आपल्या घरातले आपल्याला जे त्रास देत आहेत ते आपलेच रूप आहेत. आणि आपण ज्या वेळेला इथे मेंटर म्हणून काम करतोय किंवा मी, आपलंच लर्निंग आहे हे पण लक्षात घ्या. कारण मला एक एक मेसेज येतात की ह्यांनी अनुभवच असा टाकला नाही, हे ग्रुपमध्येच सोडून गेले, हे ग्रुप वाचतायत पण म्हणतायत मी काय वाचत नाही. बघा म्हटलं, तुम्ही तर एक बघताय, मी कितीतरी जण असे बघतायत. रीड बाय माझं असतंच, कधी डोंकून बघत नाही, कधी त्याला रिस्पॉन्स नाही. तर हे सगळं मी बघतच आहे. तुम्ही बघा आता मेंटॉरनी, म्हणजे तुम्हाला तुमचंच लर्निंग होणार आहे. मग पंचतत्वाचं जे चिकित्सा देत आहेत त्यांना त्यांचंच लर्निंग आहे, हे अनुभवच सांगत नाही, हे हाताला लावतच नाही, हिची किती निगेटिव्ह आहे. हे आपलं पण लर्निंग आहे, आपल्याला पण लर्निंग आहे, आपल्याला पण शिकायचंय. हे सगळे कोऑर्डिनेटर आहेत, आता या दोघी काउन्सिलर आहेत, हे आपल्याला शिकण्यासाठी पुढं आहे. म्हणून तर हे सगळं जेव्हा काम करतो त्यावेळेला कळतं आपल्याला काय बदलायचंय. बरेच लोक अजून निगेटिव्ह विचार करतायत. मेन रूट कॉज तोच आहे सगळ्या गोष्टींचा. कोणी कसंही वागू देत, आपल्याला यातना नव्हतात शरीराच्या. आता 12 मध्ये पण मी तेच सगळं अजून डिटेल मी तुम्हाला सांगते. आजचं पूर्ण सेशन त्याच्यावरच झालं. समोरचा माणूस कसा वागतोय, काय बिहेवियर आहे, त्याच्यावरच त्याचे ते जे काही क्षार आहेत ती कमतरता आहे. त्याला तो क्षार देऊन मोकळं व्हायचंय. मानसिकता बघायची आहे. मानसिकता बघूनच तुम्हाला ट्रीटमेंट होणार आहे. नाहीतर त्यांनी अजून हे पण आज महत्वाचं सांगितलं, समजा तुम्ही त्या रोगानुसार एक क्षाराची कमतरता काढली आणि तुम्ही तो क्षार त्याला दिला, तर त्याची मनस्थिती काय आहे ते बघायचे. नाहीतर तो क्षार उलटा इफेक्ट करणार आहे. तुमचा सगळा वेस्टेज जाणार आहे एवढा अनालिसिस केलेला. आणि तो क्षार तुम्ही चुकीच्या वेळेला देत आहात आणि चुकीच्या वेळेला देत आहे. त्यामुळे त्याचा फायदा तर सोडाच, तोटाच होणार आहे. म्हणजे शेवटी काय आलं, मनस्थितीच बघायची आहे रोग्याची. मनस्थिती चांगली असेल तरच द्यायचंय. मग मी हेच तर म्हणते ना, मी का फुकटचा वेळ घालू. तुमची मनस्थिती चांगली नाही का पंचतत्व देऊ. म्हणून तर आपण ध्यान करणाऱ्यांना पंचतत्व देतोय, म्हणून तर आपण ध्यान करणाऱ्यांनाच काउन्सिलिंग मध्ये घेतोय. हे सगळं लक्षात येईल हळूहळू माझ्या प्रत्येक गोष्टीचं. नंबर घातलेले नाहीत आज सुद्धा, उद्या अजिबात करायला मिळणार नाहीये. विशाखा भाडे आणि कोण आहे 0 नंबर टाकलेले, सारखं तेच 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 सांगतेय. या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार आहेत. वाटतं तितकं सोपं नाहीये, लक्षात घ्या. तर चला, खूप झालाय वेळ आज. धन्यवाद सगळ्यांना.